नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये. तर ही जी सिरीज आहे ती अशा स्टुडंटसाठी आहे जी स्टुडंट काय करतात, सीएचओचं प्रिपरेशन करत आहेत. तर या सिरीजमध्ये आपण काय करत असतो, मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू जे आहेत जे आपल्याला एक्झामसाठी वाटतात ते काय करत असतो, जसे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण काय करतो या सेशनमध्ये बघत असतो. आपला जो पूर्ण एपिसोड असतो, हे सगळे एपिसोड कशामध्ये असतात, मराठीमध्ये असतात आणि आजचा आपला किती आहे, 37वा एपिसोड आहे. जर याच्या अगोदर जर एपिसोड कोणी बघितले नसतील तर अगोदर काय करायचे ते तुम्ही एपिसोड जाऊन बघून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे, नागेश स्वामी सर आणि मी आम्ही दोघं जण मिळून घेत असतोय. दोघं जण अल्टरनेटिव्ह तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील. व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की सांगायचा आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून तुमच्या त्या मित्रांना काय होईल, बेनिफिट होईल. आणि शेअरिंग इज केअरिंग. ठीक आहे. ज्ञान जे आहे ते दिल्यानं वाढतंय, म्हणून काय करायचं, आपण हे सर्वांना शेअर करायचं आहे. अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल, आम्हाला पण एक मोटिवेशन मिळेल की बाबा एवढ्या मुलांना आपलं जे चॅनल आहे ते आवडत आहे आणि आम्ही अजून त्या जोमाने काय करू, तयारी करू. ठीक आहे. आणि YouTube प्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत, तिथं पण तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. ठीक आहे. तर आपला पहिला क्वेश्चन जो आहे तो बघूया. हा क्वेश्चन मी तुम्हाला काल होमवर्क दिला, ठीक आहे, मागच्या लेक्चरमध्ये होमवर्क दिला होता. तर बघा, वेन प्रिपेअरिंग टू यूज अन ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटेड एईडी विच सिक्वेन्स रिप्रेझेंट द करेक्ट ऑर्डर ऑफ ऍक्शन. ठीक आहे. तुम्हाला एईडी डिफिब्रिलेशन जे डिफिब्रिलेट आपण पेशंटला करतो जर फिब्रिलेशन वगैरे असतील तर, ठीक आहे, तर ते करण्यासाठी आपण कुठला सिक्वेन्स जो आहे तो फॉलो केला पाहिजे हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन मध्ये बघा, टर्न ऑन एईडी, प्लेस द पॅड्स, डिलिव्हर द शॉक, लेट द एईडी अनालाइज. म्हणजे काय करा, एईडीचा जो डिव्हाइस आहे त्याला पहिल्यांदा ऑन कर सांगतोय. त्याच्यानंतर काय करा, ते एईडीचे जे पॅड्स आहेत ते पॅड्स लावा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा पर्सन आहे, ठीक आहे, हे त्याची काय, हे त्याचं चेस्ट आहे, हे त्याचा चेस्टचा पार्ट आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय करा, त्याचे पॅड काय करायचे, ते चिटकवायचे. ठीक आहे. पॅड काय करायचे, असे चिटकवायचे आहे. ठीक आहे. त्या पॅडवर लिहिलेलं असतं राईट साईड कुठलं आणि लेफ्ट साईड कुठलं. तर पॅड केले, काय केले, तिथे आम्ही लावले. त्याच्यानंतर काय विचारलं आपल्याला, डिलिव्हर शॉक. त्याच्यानंतर काय करा, शॉक डिलिव्हर करा आणि त्याच्यानंतर लेट द अनालाइज एईडी अनालाइज. ठीक आहे. तर अगोदर शॉक देतो का आपण, नाही. अगोदर काय होणार, आपण जेव्हा हे पॅड लावले त्याच्यानंतर काय करणार, ते जो मशीन आहे ती काय करते, रिदम अनालाइज करते आणि त्याच्यानंतर आपण शॉक देणार. बरोबर. म्हणून हे ऑप्शन काय नाही आपला इथं चुकीचा नाही, म्हणजे इथं प्रॉब्लेम आहे. सेकंड ऑप्शन काय म्हणतो बघा, टर्न ऑन एडी. ठीक आहे. त्याच्यानंतर अनालाइज द रिदम शॉक आणि प्लेस द पॅड्स. पॅड प्लेस करायच्या अगोदरच ती मशीन अनालाइज करेल का, नाही करणार. म्हणून प्रॉब्लेम कुठं आहे, तर प्रॉब्लेम इथे आहे. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, टर्न ऑन द एडी, डिलिव्हर द शॉक, प्लेस द पॅड्स. अगोदर काय म्हणतं, डिलिव्हर शॉक, अगोदर शॉक द्या, त्याच्यानंतर पॅड काय करा, प्लेस करा. मग हे पॉसिबल आहे का, हे पण पॉसिबल नाही आहे. लास्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, टर्न ऑन द एडी, प्लेस द पॅड्स, अलाउ द एडी टू अनालाइज द रिदम. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण काय करायचं, शॉक द्यायची आहे. म्हणजे बघा, आपण काय करू शकतो, अगोदर डिव्हाइस ऑन केलं, पॅड प्लेस केलं आणि त्याच्यानंतर काय केलं, अलाउ द एडी टू अनालाइज रिदम. ठीक आहे. अलाउ द एडी टू अनालाइज रिदम. मग आपण काय केलं, त्या एडी जो डिव्हाइस आहे त्याला काय केलं, आपण रिदम अनालाइज करायला काय केलं, अलाउ केलं. म्हणजे थोडा वेळ आपण थांबलो. मग त्याच्यामध्ये सांगेल आपल्याला कुठली रिदम आहे, आपल्याला दिसते त्याच्या विषयीवर. ठीक आहे. मग आपल्याला काय विचारायचं ते, ह्या इथे एक आपल्याला जो एमसीक्यू पॉईंट आहे तो म्हणजे आपल्याला इथे विचारणार एक्झाम मध्ये हमखास, ते म्हणजे काय, शॉकेबल आणि नॉन शॉकेबल रिदम. एमसीक्यू पॉईंट काय असणार आहे इथं, शॉकेबल रिदम कुठल्या आहेत, कुठल्या कुठल्या रिदम ज्या आहेत त्या कशा आहेत, शॉकेबल आहेत. मग त्याचा आन्सर काय येतं, एक तर येतो तुमचा पल्सलेस व्हीटी. ठीक आहे. पल्सलेस व्हीटी. जर व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डी असेल आणि तो कसा असेल, जर पल्सलेस असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो, ती काय आहे, रिदम शॉकेबल आहे असं आपण म्हणू शकतो. आणि दुसरं आहे ते म्हणजे व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन. व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन या जर दोन कंडिशन असतील तर आपण काय करू शकतो, त्या पेशंटला शॉक देऊ शकतो डिफिब्रिलेटरने. ठीक आहे. डायरेक्ट लाईटची वायर लावून त्याला शॉक द्यायचे का, नाही. तर डिफिब्रिलेटरने पॅड्स ठेवायचे, त्याच्यानंतर त्याची जे आहे ते ज्यूल सिलेक्ट करायचे, त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, शॉक देऊ शकतो. ठीक आहे. त्याच्या पण तुम्हाला ते डिफिब्रिलेटर काय करायचं, तुम्हाला एकदा तुम्ही काय करा, एकदा रिवाइज करा. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आय क्लिअर, मी क्लिअर, ते तुमचा बेड असतो, त्या बेडच्या जवळ जेव्हा आपण शॉक डिलिव्हर करतो, जेव्हा ती रिदम अनालाइज होत असते तेव्हा कुणी या बेडला टच नाही करायला पाहिजे. जर रिदम अनालाइज करताना कुणी जर बेडला टच केलं तर काय होऊ शकतं, जे त्याचे रिझल्ट असतात ते काय होतात, इंटरप्रिटेशन असतात ते काय होतात, थोडेसे चुकीचे येऊ शकतात. आणि जर जेव्हा शॉक देताय, जेव्हा तुम्ही शॉक डिलिव्हर करताय तेव्हा पण जर तुम्हाला जर पेशंटला जर कोणी टच करत असेल तर काय होईल, जो पर्सन आहे जो की त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याला पण शॉक लागू शकतो का, कारण ते आहे ते इलेक्ट्रिसिटी होते, कंडक्ट होत असते. तुम्हाला इथे कमेंटमध्ये काय सांगायचं आहे की किती जूल जे आहे ते आपण एनर्जी देतो. ठीक आहे. डिफिब्रिलेट करताना आपण किती जूल आपण काय करतो, एनर्जी देतो, हे आपण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा मी तुम्हाला काल होमवर्क दिला होता, याचा ऑप्शन डी जे आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघा, यू हॅव फाउंड 9 months ओल्ड बेबी लाइंग ऑन द बेड. ठीक आहे.
and is unresponsive, what is the best preferred site to of pulse you will select assess for the need of resuscitation? तुम्हाला काय मिळालं, एक 9 मंथचा ओल्ड बेबी म्हणजेच काय, तो एक इन्फंट आहे आणि तो काय आहे, बेडवर अनरिस्पॉन्सिव्ह तुम्हाला मिळालेला आहे. तर तुम्ही काय करणार, त्याची पल्स चेक करणार आहात, त्याची रिस्पॉन्सिव्हनेस तुम्ही काय करणार, चेक करणार. ठीक आहे, तुम्ही पहिले रिस्पॉन्सिव्हनेस चेक केली म्हणजे त्याला आवाज देऊन, आता 9 मंथचा बेबी आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रिस्पॉन्सिव्हनेस कशी चेक करणार, तुम्ही काय करणार, त्याला त्या बेबीला काय करणार, थोडंसं हलवून बघणार. तर त्याचे मुवमेंट्स असतील, रिफ्लेक्सेस असतील, तर तो काय रिस्पॉन्सिव्ह आहे असं आपण तुम्ही म्हणा. जर अडल्ट असेल तर तुम्ही काय करणार, त्या शोल्डरवर टॅप करणार आणि किंवा त्याचं तुम्हाला जर नाव माहित असेल तर गंगाराम गंगाराम म्हणणार, आणि जर गंगाराम उठला तर तो काय रिस्पॉन्सिव्ह आहे, किंवा गंगारामने जर तुम्हाला रिस्पॉन्स दिला तर तो रिस्पॉन्सिव्ह आहे, म्हणजे त्याने हात उचलला, पाय उचलला किंवा तुमच्याकडे डोळे उघडून बघितलं तर तो काय रिस्पॉन्सिव्ह आहे. ठीक आहे, पण जर गंगारामने काहीच मुवमेंट केली नाही तर गंगाराम कसा आहे, अनरिस्पॉन्सिव्ह आहे. ठीक आहे, पण बेबीमध्ये जर तुम्ही त्या बेबीला नाव देऊन बोललं तर बेबी तुमचा ऐकणार आहे का नाही, मग आपण त्यामध्ये काय करू शकतो, त्या बेबीला काय करू शकतो, हलवून बघू शकतो. ठीक आहे, त्यानंतर व्हॉट इज द प्रेफर्ड साइट ऑफ पल्स यू विल सिलेक्ट टू असेस द नीड ऑफ रिसस्किटेशन. मग तुम्ही कुठली जी आहे ती साइट ऑफ पल्स आहे ती तुम्ही काय करणार, चेक करणार, कोणामध्ये, इन्फंटमध्ये. तर फर्स्ट ऑप्शन मध्ये तुम्हाला टेम्पोरल. तर टेम्पोरल जे आहे ते आपण कधीही कुणामध्ये पण चेक करत नाही. ठीक आहे, एमर्जन्सी कंडिशनमध्ये आपण टेम्पोरल जे आहे ते पल्स चेक करतो का, आपण एमर्जन्सी कंडिशनमध्ये करू शकत नाही, कारण रिसस्किटेशन मध्ये काय होतं, तुमचं जे परफ्युजन असतं ते ऑलरेडी कसं असतं, पुअर असतं, आणि जर पुअर परफ्युजन असेल तर आपल्या पल्स आपण कुठल्या चेक करायला पाहिजे, ज्या की हार्टच्या काय तर नियरेस्ट आहे, जेणेकरून काय होईल, तुम्हाला पल्स जी आहे ती लागेल. आणि जर तुम्ही जेवढं तुम्ही पेरिफेरल साईडला जाणार तेवढं तुम्हाला पल्स कशी बघायला मिळेल, वीक बघायला मिळेल. ठीक आहे, का, कारण तिथे परफ्युजन कसं आहे, वीक आहे. परफ्युजन म्हणजे काय, ब्लडचा जो फ्लो आहे तो कसा आहे, वीक आहे. ठीक आहे, पण टेम्पोरलला तुम्ही करणार का, नाही. त्याच्यानंतर आहे बघा कॅरोटिड. कॅरोटिड ही जी आहे तुम्ही कुणामध्ये करू शकताय, कॅरोटिड तुम्ही अडल्टमध्ये करू शकताय. ठीक आहे, मध्ये तुम्ही कॅरोटिड चेक करू शकताय. 9 मंथ ओल्ड बेबी आहे म्हणजे तो काय, एक इन्फंट आहे, आणि इन्फंटमध्ये तुम्ही कॅरोटिड करू शकत नाही का, कारण कॅरोटिडची साईज जी असते इन्फंटमध्ये खूप छोटी असते. त्याच्यानंतर येतं बघा फिमोरल. ठीक आहे, त्यानंतर कुठलं येतं, फिमोरल. फिमोरल जे आहे ते तुम्हाला इन्फंटमध्ये तुम्ही पाल्पेट करू शकताय, पण तुम्ही जर प्रायोरिटी द्यायची असेल तर आपण प्रायोरिटी कुणाला देतो, जे हार्टच्या नियरेस्ट आहे. ठीक आहे, हार्ट जो आहे आपल्या हार्टच्या नियरेस्ट कुठली आहे त्याला आपण प्रायोरिटी देतो. मग तुमचा तो हे आहे होती कॅरोटिडला आपण देऊ शकत नाही का, कारण ती इन्फंटमध्ये छोटी होती. मग आपण काय करू शकतो, डायरेक्ट फिमोरलकडे जातो का, डायरेक्ट फिमोरलकडे जात नाही आपण. फिमोरल आपण कुणामध्ये चेक करू शकतो, चाइल्ड्समध्ये. ठीक आहे, चिल्ड्रन्समध्ये आणि अडल्ट्समध्ये पण करू शकतो. ठीक आहे, अडल्ट्समध्ये पण करू शकतो. त्यानंतर बघा ब्रॅकियल जे आहे ते आपण इन्फंटमध्ये करतो का, कारण त्याच्या ह्या कॅरोटिडच्या नंतर कुठली आहे, तर ब्रेकियल जी आहे ती जवळ आपल्याला बघायला मिळते. म्हणून इन्फंटमध्ये आपण कुठली चेक करतो, तर ब्रेकियल चेक करतो. ठीक आहे, इन्फंटमध्ये कुठली, ब्रेकियल. फिमोरल जी आहे ती चिल्ड्रन आणि अडल्टमध्ये कुठली, तर फिमोरल, आणि अडल्टमध्ये कुठली विचारली तर कॅरोटिड. आणि जर तुम्हाला विचारलं की मोस्ट कॉमन जी आहे ती एमर्जन्सीमध्ये कुठली यूज केली जाते, एमर्जन्सीमध्ये मोस्ट कॉमन जी आहे ती कुठली यूज केली जाते, तर आहे कुठली, आपली रेडियल. तुम्ही कुठलाही जर पेशंट आला तर आपण काय करतो, आपली एक सवय आहे, आपला एक रिफ्लेक्स आहे, आपण काय करतो, रेडियल जी आहे ती पल्स चेक करतो. ठीक आहे, हात लावून बघतो. कुठले डॉक्टर असतील, फिजिशियन असतील, ते पण काय करतात, हाताची जी आहे ती पल्स रेडियल जी आहे ती चेक करत असतात. म्हणजे मोस्ट कॉमन जर तुम्हाला विचारलं तर कुठली आहे ती, रेडियल आहे. ठीक आहे, पण जर रिसस्किटेशनची गरज असेल तेव्हा आपल्याला रेडियल पल्स लागत नाही का, कारण ते आहे पेरिफेरल पल्स आहे, आणि जेवढं आपण हार्टपासून दूर जाऊ तेवढं आपल्याला पल्स जे आहे त्या व्यवस्थित लागत नाहीत, इन केस ऑफ काय, तिथं गरज आहे कशाची, कार्डिओ पल्मोनरी रिसस्किटेशन का, कारण तिथे पुअर परफ्युजन आहे. जेवढं तुम्ही हार्टच्या जवळ जाणार तेवढं तुम्हाला पल्स चांगली लागेल. म्हणून आपण अडल्टमध्ये काय करतो, तिथं आपला हार्ट आहे आणि हार्टच्या जवळच आपण काय करतो, कॅरोटिड चेक करतो. ठीक आहे, मग ही झाली आपल्या अडल्टमध्ये. आपण पण आपला जो बेबी आहे क्वेश्चन मध्ये दिला तो किती आहे, 9 मंथ ओल्डचा आहे, म्हणजे तो काय इन्फंट आहे, आणि इन्फंटमध्ये कुठली बघतो आपण, तर ब्रेकियल आपण बघत असतो. फिमोरल कुणामध्ये बघतो आपण, चिल्ड्रन आणि अडल्टमध्ये बघतो, कारण आपण अडल्टमध्ये बघतो, आणि टेम्पोरल आपण कुणामध्येही बघत आहे. म्हणून ऑप्शन डी जो आहे तो आपला इथे करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघूया. You have received a patient in the emergency department with a history of overdose of aspirin. या बाईने काय केलंय, aspirin जे आहे ते जास्त खाल्लेले आहेत. All of the following are possible complication of aspirin poisoning except, खालीपैकी कुठली जी आहे ते aspirin poisoningचं कॉम्प्लिकेशन नाही आपल्याला असं विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला ऑनसेट ऑफ पल्मोनरी एडिमा, मेटाबॉलिक ऍसिडोसिस, रेस्पिरेटरी अल्कलोसिस आणि मेटाबॉलिक अल्कलोसिस. ठीक आहे, तर बघूया, जर तुमच्या पेशंटने काय केलंय, ऍस्पिरिन. ठीक आहे, ऍस्पिरिन जर ओव्हरडोस झाला तर काय होतं हे आपल्याला विचारलेलं आहे. तर ऍस्पिरिनचं दुसरं नाव काय आहे, सॅलिसिलिक ऍसिड आहे. बरोबर, सॅलिसिलिक ऍसिड कुणाचं नाव आहे, दुसरं ऍस्पिरिनचं नाव आहे. ऍस्पिरिनलाच आपण काय म्हणतो, सॅलिसिलिक ऍसिड म्हणतो. तर तुम्हाला नावात कळतंय की नावामध्येच ऍसिड आहे म्हणजेच तो पर्सन तो, आणि जर तुम्ही काय केलं, ऍसिडचं कंझम्पशन केलं, किती केलं तुम्ही, जास्त केलं, पॉइझनस अमाऊंट ऑफ मध्ये केलं, जेवढा अमाऊंट घ्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त अमाऊंट घेतले, म्हणजे जो थेराप्युटिक इंडेक्स होता तो काय झाला तुमचा, क्रॉस झालेला आहे. मग जर तुम्ही ऍसिड कंझ्युम केला असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली काय होणार, तिथं मेटाबॉलिक ऍसिडोसिस होणार आहे.
ठीक आहे, मेटाबॉलिक ऍसिडोसिस होणार आहे. मेटाबॉलिक ऍसिडोसिस होणार आहे हा आपला काय झाला, पहिला पॉईंट झाला. तुमच्या पेशंटला काय झालं, मेटाबॉलिक ऍसिडोसिस झाला. ठीक आहे, मेटाबॉलिक ऍसिडोसिस झाला. त्याच्यानंतर बघूया आपण काय होतं, सॅलिसिलिक ऍसिड किंवा जे ऍस्पिरिन आहे त्याच्या पॉइझनिंगमुळे पेशंटमध्ये काय बघायला मिळतो आपल्याला, पल्मोनरी इडेमा बघायला मिळतो. काय बघायला मिळतो, पल्मोनरी इडेमा बघायला मिळतो. हा आपला काय झाला, दुसरा पॉईंट झाला. काय बघायला मिळतो आपल्याला, पल्मोनरी इडेमा बघायला मिळतो. पल्मोनरी इडेमा बघायला मिळतो. आणि हा पल्मोनरी इडेमा काय होतं, पल्मोनरी इडेमा म्हणजे काय होतं, ही जी तुमची एअरवे आहे ते काय होतं, तर काय होतं, सूज येते. एअरवेला काय होते, सूज येते. आणि ह्या एअरवेला सूज आल्यामुळं तुमचं जे आहे ते एअर एक्सचेंज काय होतं, इथे इनइफेक्टिव्ह होतं. म्हणजेच काय, तुमचं जे ऑक्सिजन इकडे येऊ शकत नाही आणि कार्बन डायऑक्साईड वर जाऊ शकत नाही. म्हणजे इथं काय होतं, CO2चं रिटेन्शन होत आहे. CO2चं काय होत आहे, रिटेन्शन होत आहे. आणि CO2चं जर रिटेन्शन झालं म्हणजे इथं काय होत आहे, कार्बन डायऑक्साईड रिटेन्शन होत आहे. आणि जर कार्बन डायऑक्साईडचं रिटेन्शन झालं तर त्याच्यामुळे काय होतात, दोन गोष्टी होतात. कार्बन डायऑक्साईडच्या रिटेन्शनमुळे दोन गोष्टी होतात. एक म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं रिटेन्शन झाल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, रेस्पिरेटरी ऍसिडोसिस म्हणतो. रेस्पिरेटरी काय म्हणतो, ऍसिडोसिस झालेला आहे असं आपण म्हणतो. का, कारण जेव्हा आपण एबीजी अनालिसिस करतो, जर तिथे कार्बन डायऑक्साईडचं लेवल जास्त असेल, PCO2 जर जास्त असेल, तर आपण काय म्हणतो, ती कशी कंडिशन आहे, रेस्पिरेटरी ऍसिडोसिस कंडिशन आहे असं आपण म्हणतो. आता कार्बन डायऑक्साईडचं जे आहे ते लेवल जास्त झाल्यामुळे आपली बॉडी काय करते, एक कंपन्सेटरी मेकॅनिझम ऍक्टिव्हेट करते. आणि हे कंपन्सेटरी मेकॅनिझम ऍक्टिव्हेट करताना बॉडी काय करते, कार्बन डायऑक्साईड जास्त झालं तर काय करते, हायपर व्हेंटिलेट करण्याचा प्रयत्न करते. मग तो पर्सन आहे तो काय करतो, तो ऑक्सिजन घेतो पण कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत नाही, फक्त ऑक्सिजन घेतोय, आत ऑक्सिजन आत घेतोय. मग याच्यामुळे काय होतो, पर्सन जो आहे त्या पर्सन मध्ये हायपर व्हेंटिलेट झाल्यामुळे, आणि जेव्हा पर्सन हायपर व्हेंटिलेट होतो तेव्हा आपल्याला कुठली कंडिशन बघायला मिळते, तर आपल्याला बघायला मिळते रेस्पिरेटरी अल्कलोसिस. अल्कलोसिस. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की कुठली गोष्ट, की रेस्पिरेटरी ऍसिडोसिस जे आहे ते आपल्याला काय बघायला मिळतं, स्टार्टिंगला बघायला मिळतं. ठीक आहे, प्रायमरी जी कंडिशन होती तेव्हा स्टार्टिंगला एकदम जे इनिशियल फेज असते तेव्हा आपल्याला रेस्पिरेटरी ऍसिडोसिस बघायला मिळतो. आणि जसं जसं बॉडीचं कंपन्सेटरी मेकॅनिझम ऍक्टिव्हेट होतं त्याच्यानंतर जे थोडंसं लेट फेज मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, रेस्पिरेटरी अल्कलोसिस बघायला मिळतो. ठीक आहे, आता इथे रेस्पिरेटरी ऍसिडोसिस जेव्हा झाला होता, जेव्हा इथे काय झालं होतं, CO2 रिटेन्शन झालं होतं, तेव्हा अजून एक गोष्ट काय होत होती, अजून एक गोष्ट झाली तिथे, ती म्हणजे काय, तिथलं जे मेटाबॉलिझम झालं. ठीक आहे, जे मेटाबॉलिझम जे होतं, आता ऑक्सिजनची जर तिथं कमी असेल तर मेटाबॉलिझम कसं होणार, अनएरोबिक काय होणार, मेटाबॉलिझम होणार, अनएरोबिक होणार. आणि अनएरोबिक जर मेटाबॉलिझम झालं तर काय होणार, लॅक्टिक ऍसिडचं प्रोडक्शन वाढणार. ठीक आहे, लॅक्टेटचं काय होणार, प्रोडक्शन वाढणार. आणि लॅक्टेटचं प्रोडक्शन वाढल्यामुळे काय होणार, परत मेटाबॉलिक ऍसिडोसिस होणार. म्हणजे पेशंटमध्ये आपल्याला कुठले कुठले साईन बघायला मिळतात, जेव्हा काय होतं, सॅलिसिलिक ऍसिड किंवा ऍस्पिरिनची पॉइझनिंग होते तेव्हा आपल्याला फर्स्ट बघायला मिळतं रेस्पिरेटरी ऍसिडोसिस. कशामुळे, पल्मोनरी इडेमामुळे. ठीक आहे, आणि त्याचं कंपन्सेटरी मेकॅनिझम म्हणून आपल्याला काय बघायला मिळतं, रेस्पिरेटरी अल्कोलोसिस. का, कारण पेशंटने काय केलं, हायपर व्हेंटिलेट करून ठेवलेला आहे. आणि सॅलिसिलिक ऍसिड जो आहे तो एक स्वतः एक ऍसिड असल्यामुळे मेटाबॉलिक ऍसिडोसिस बघायला मिळतो. त्याच्यामध्येच अजून ऍड कोण करतं, तर जो आहे तो लॅक्टेट जे आहे ते प्रोडक्शन वाढतं. लॅक्टेटचं प्रोडक्शन का वाढतं, कारण तिथे काय होतं, मेटाबॉलिझम कसं होतं, अनएरोबिक होतं, ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये होतं. ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये काय होतं, आपल्याकडे फक्त ग्लायकोलिसिस होते. क्रिप सायकल जी आहे ती कंप्लीट होत नाही. ग्लायकोलिसिस झाल्यामुळे ग्लायकोलिसिसमध्ये लॅक्टेट जे आहे ते प्रोडक्शन होत असतं. आणि लॅक्टेटचं जर प्रोडक्शन झालं तर ते काय, लॅक्टिक पण ते पण काय, एक ऍसिड आहे. आणि ऍसिड असल्यामुळे मेटाबॉलिक ऍसिडोसिस होतं. ठीक आहे, म्हणजे एवढं पण तुम्हाला आतापर्यंत मला वाटतं कुणाला काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे, की सॅलिसिलिक ऍसिडमध्ये रेस्पिरेटरी ऍसिडोसिस अगोदर काय होतो, रेस्पिरेटरी अल्कोलोसिस नंतर काय होतो, आणि मेटाबॉलिक ऍसिडोसिस काय होतो, हे पण तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. ठीक आहे, एवढं तुम्हाला जे आहे ते एक्सप्लेन करून तुम्हाला कोणीही सांगणार नाही. ठीक आहे, त्याच्यापेक्षा सोप्या भाषेमध्ये सांगणं शक्य नाही आहे. ठीक आहे, तर हे काय झालं तुम्हाला कळलं पाहिजे. अजून जो आहे ते आपला एक MCQचा पॉईंट आहे तो तुम्हाला विचारला जातो नेहमी एक्झाम मध्ये, तो म्हणजे कुठला, तर ऍस्पिरिनची जेव्हा टॉक्सिसिटी होते तेव्हा तुम्हाला मोस्ट कॉमन सिम्पटम जो आहे तो कुठला बघायला मिळतो, मोस्ट कॉमन सिम्पटम जो आहे तो कुठला बघायला मिळतो असं विचारतात. तर त्याच्यामध्ये येतं रिंगिंग ऑफ इयर, रिंगिंग इन इयर. इयरमध्ये तुम्हाला काय वाटतं, असं एक आवाज आल्यासारखा वाटतो. ठीक आहे, जेव्हा तुम्ही एखादा पेशंट तुमच्याकडे ऍस्पिरिनवर असेल, ऑन ऍस्पिरिन जर असेल, ट्रीटमेंटवर असेल, किंवा त्याला तुम्ही लोडिंग डोस वगैरे दिला असेल, तर जर तो तुम्हाला म्हणत असेल की माझ्या कानामध्ये मला काहीतरी आवाज येतोय, तर तुम्ही काय समजून घ्यायचं, तर समजून घ्यायचं आहे की तो पेशंटला काय झालंय, ऍस्पिरिनची टॉक्सिसिटी व्हायला स्टार्ट झालेली आहे. आणि जर तुम्हाला ऍस्पिरिनचा अँटीडोट विचारला, जर असं सांगत असेल पेशंट, तर त्याला आपण काय द्यायला पाहिजे, सोडा बायकार्ब द्यायला पाहिजे. काय द्यायला पाहिजे, सोडा बायकार्ब ऍडमिशन करायला पाहिजे. का, कारण हे काय एक ऍसिड आहे, आणि ऍसिडला बॅलन्स करण्यासाठी आपण कोण देतो, तर बेस देतो. बरोबर, मग सोडा बायकार्ब काय आहे, बेस आहे. ऍस्पिरिन काय आहे, तुमचा ऍसिड आहे. मग ऍसिडला बॅलन्स करण्यासाठी आपण काय देतो, बेस देतो. मग बेस कोण आहे आपल्याकडे अवेलेबल आहे, बेस्ट बेस सोडा बायकार्ब. ठीक आहे, जेव्हा जेव्हा आपल्याकडे पीएचचा प्रॉब्लेम येतो, जेव्हा जेव्हा आपण ऍसिडोसिस जेव्हा पेशंटमध्ये असतो, तर त्याचं ट्रीटमेंट काय आहे, तर सोडा बायकार्बोनेट. ठीक आहे, सोडा बायकार्बोनेट आपण पेशंटला देतो.
मग आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारले बघा, ऑनसेट ऑफ पल्मोनरी एडेमा होतो का तिथे? होतो. मेटाबॉलिक ऍसिडोसिस होतं का? होतं. का होतं? ते एक स्वतः ऍसिड आहे ऍस्पिरिन आणि त्याचबरोबर लॅक्टेटचं पण प्रोडक्शन होत आहे. रेस्पिरेटरी अल्कोहोलिसिस होतं का? हो होतं. कधी होतं? रेस्पिरेटरी अल्कोहोलिसिस कधी होतं? लेटर स्टेजला. इनिशियल स्टेजला काय होतं? रेस्पिरेटरी ऍसिडोसिस होतं. आणि लास्ट ऑप्शन बघा, मेटाबॉलिक अल्कोहोलिसिस. मेटाबॉलिक अल्कोहोलिसिस होतं का? होत नाही. म्हणून ऑप्शन डी काय आपला करेक्ट आन्सर आहे. का? कारण आपल्याला एक्सेप्ट विचारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अर्लिएस्ट साइन ऑफ ग्लॉकोमा. बघा, ग्लॉकोमा हे विचारलेलं आहे आपल्याला. ग्लॉकोमा म्हणजे काय? बऱ्याच जणांना माहित असेल, बऱ्याच जणांना माहित नसेल. तर ग्लॉकोमा का होतो? तर ते तुमचं इंट्रा ऑक्युलर प्रेशर आहे ते जर वाढलं तर काय म्हणतो? त्या कंडिशनला काय म्हणतो आपण? ग्लॉकोमा म्हणतो. मग ते नॉर्मल किती असतं? नॉर्मली असतं ते 10 ते 21. 10 ते 21 काय असतं? नॉर्मली असतं 10 ते 21 mmHg काय असतं? नॉर्मल ऑक्युलर प्रेशर असतं. आणि जर ते वाढलं तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? ग्लॉकोमा म्हणतो. मग ते का वाढतं? एक तर तुमचा जो, ठीक आहे, ॲक्वियस ह्युमर जो असतो, ठीक आहे, ॲक्वियस ह्युमर जो असतो त्याचं प्रोडक्शन तरी वाढतं. किंवा त्याचं काय होतं ऍब्झॉर्प्शन तरी कमी होतं. ऍब्झॉर्प्शन किंवा ड्रेनेज काय होतं? कमी होतं. तर त्या काय होतं? आपल्याला ग्लॉकोमा कंडिशन येते बघायला मिळते. कारण हे जे ॲक्वियस ह्युमर जो फ्लुइड आहे, ठीक आहे, फ्लुइड सायक असतात आपल्या बॉडीमध्ये, ठीक आहे. ॲक्वियस ह्युमर पुढे असतं, त्याच्यानंतर मागे कुठलं असतं? विट्रस फ्लुइड असतं मागच्या चेंबरमध्ये. पुढच्या चेंबरमध्ये, अँटेरियर चेंबरमध्ये ॲक्वियस ह्युमर, पोस्टेरियर चेंबरमध्ये कुठलं? विट्रस चेंबर, ठीक आहे. जर ॲक्वियस चेंबर जर वाढलं तर तिथलं काय होणार आहे? ऑब्व्हियसली इथं जर फ्लुइड वाढत असेल तर इथलं काय होणार आहे? प्रेशर वाढणार आहे आणि तुम्हाला असा डोळा काय दिसणार? बाहेर दिसणार आहे. म्हणजे ज्या पेशंटचे तुम्हाला कधी कधी बघा, जो डोळा असतो ग्लॉकोमाच्या पेशंट तुम्हाला असा बाहेर आल्यासारखा वाटतो, ठीक आहे. खूप मोठे मोठे डोळे आपल्याला बघायला मिळतात ग्लॉकोमाच्या पेशंट. त्यांचं काय होतं? ते त्यांचं इंट्रा ऑक्युलर प्रेशर जे आहे ते वाढलं जातं. आणि जर तुम्हाला ग्लॉकोमामध्ये विचारलं तर तुम्हाला ते त्याचे टाइप्स विचारतात, ठीक आहे. ग्लॉकोमामध्ये एक्झामच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्याचे 2 टाइप्स, ठीक आहे. त्याचे 2 मेन टाइप्स पडतात ग्लॉकोमाचे. कुठले कुठले? फर्स्ट आहे ओपन अँगल आणि दुसरं आहे क्लोज अँगल, ठीक आहे. क्लोज अँगल. आता हा अँगल कुणामधला आहे? हा अँगल आहे बिटवीन आयरिस अँड कॉर्निया जो की किती असायला पाहिजे? नॉर्मली किती असायला पाहिजे? 45 डिग्री असायला पाहिजे. पण जर तो 45 डिग्रीचा नसेल, ठीक आहे, म्हणजे काय झालं असेल? अँगल जर रिड्यूस झाला असेल, ठीक आहे, अँगल जर काय झाला असेल? कमी झाला असेल तर त्याला आपण काय म्हणतो? क्लोज अँगल ग्लॉकोमा म्हणतो. आणि अँगलमध्ये काय चेंजेस नसतील आणि काय झालं तुमच्या ॲक्वियस ह्युमर जे आहे त्याचं प्रोडक्शन वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे जर तुमचा आयओपी चेंज होत असेल त्याला आपण काय म्हणतो? ओपन अँगल ग्लॉकोमा म्हणतो. आणि याच्यामध्ये अँगल चेंज झाले नाही म्हणजे काय झालं? फक्त प्रोडक्शन झालेलं आहे. म्हणजे जो रस्ता जो आहे तो रस्ता पूर्ण काय क्लिअर आहे. त्याच्यामुळे काय होत नाही? तुम्हाला पेन होत नाही. इथं काय होतं? आयरिस आणि कॉर्निया दोघांमधला अँगल काय होतो? नॅरो होतो, ठीक आहे. नॅरो झाल्यामुळे जो ड्रेनेज आहे ॲक्वियस ह्युमर जिथून बाहेर पडणार होता किंवा ऍब्झॉर्ब होणार होता ते काय होतं? छोटं होतं. आणि तिथं काय होतं? गर्दी जास्त झाल्यामुळे काय तुम्हाला पेन बघायला मिळते. का? कारण कुठल्याही जर तुम्ही नॅरो अँगल जे आहे, ठीक आहे, ही जी तुमची नॉर्मल साईज होती ही आणि ही नंतर साईज जर एवढी झाली तर ह्याच्यातून जे काही जाणार होता, हे या रस्त्यातून जो कोणी जाणार होता तो काय करणार? आता इथे या भिंतींना काय करणार? त्रास देणार आणि याच्यामुळे तुम्हाला काय बघायला मिळतं? पेन बघायला मिळतं. ठीक आहे. तर कळलं? क्लोज अँगल ग्लॉकोमा जो असतो त्याच्यामध्ये तुम्हाला पेन असतं. ओपन अँगल ग्लॉकोमामध्ये तुम्हाला पेन बघायला मिळत नाही. आणि क्लोज अँगल जो असतो तो आपल्याला मोर सिरियस, ठीक आहे, मोस्ट सिरियस आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर ही काय आहे? एक ऑक्युलर इमर्जन्सी आहे. काय आहे? ऑक्युलर इमर्जन्सी. यामध्ये काय करायला लागतं? आपल्याला लगेच ट्रीट करायला लागतं. आणि क्लोज अँगल साठी जर तुम्हाला ड्रग ऑफ चॉईस विचारली तर ती कुठली आहे? पिलोकार्पिन. तर ड्रग ऑफ चॉईस विचारली फॉर क्लोज अँगल ग्लॉकोमा तर ती कुठली आहे? पिलोकार्पिन आहे, ठीक आहे. त्यानंतर इथे बघा, इथं काय होतं? प्रोडक्शन होत नाही, वाढतं. प्रोडक्शन वाढल्यामुळे काय झालं? तिथं आयओपी होणार पेन होत नाहीये. याचाच अर्थ काय आला? आपण काय म्हणू शकतो? सायलेंट ग्लॉकोमा म्हणू शकतो. सायलेंट ग्लॉकोमा. का? कारण पेशंटला पेन होत नाही तर पेशंट तुमच्याकडे बऱ्याच वेळा काही येतच नाही. का? कारण मला काही त्रासच नाही. पण त्याला जेव्हा पेन व्हायला लागतं तेव्हा पेशंट तुमच्याकडे हॉस्पिटलला येतो. म्हणून यालाच आपण काय म्हणतो? ओपन अँगल ग्लॉकोमाला सायलेंट ग्लॉकोमा असं सुद्धा आपण याला म्हणतो. जर तुम्हाला याच्यासाठी ड्रग ऑफ चॉईस विचारली तर ती कुठली येणार? टिमोलॉल येणार, ठीक आहे, टिमोलॉल येणार. आणि जर तुम्हाला इन जनरल ग्लॉकोमाच्या ट्रीटमेंटमध्ये बदल जर विचारलं तर कुठले कुठले ड्रग आहेत जे हेल्पफुल आहे? ते म्हणजे आहे पिलोकार्पिन, ठीक आहे. त्यानंतर आहे टिमोलॉल आणि आहे ऍसिटाझोलामाइड, ठीक आहे. हा ऍसिटाझोलामाइड काय आहे? कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर आहे. टिमोलॉल काय आहे? बीटा ब्लॉकर आहे, ठीक आहे. आणि हा काय आहे? मायटॉटिक ड्रग आहे.
ठीक आहे, पिलोकार्पिन, टिमोलॉल आणि ॲसिटोझोलामाइड. त्यापैकी हा जो आहे तो ड्रग ऑफ चॉईस आहे क्लोज अँगलसाठी आणि हा आहे तो ड्रग ऑफ चॉईस आहे फॉर ओपन अँगल ग्लॉकोमा. ठीक आहे. अजून आपल्याला ग्लॉकोमामध्ये काय विचारलं जातं? ग्लॉकोमामध्ये अजून एक आपल्याला एमसीक्यूचा पॉईंट आहे, तो म्हणजे एक्झामिनरचा खूप फेवरेट आहे, तो आहे ग्लॉकोमा म्हणजे ॲट्रॉपिन जे असतं. ठीक आहे, ॲट्रॉपिन असतं किंवा जे सगळे जे अँटीकोलिनर्जिक ड्रग आहेत, अँटीकोलिनर्जिक ड्रग आहेत, हे कसे आहेत? कॉन्ट्रा इंडिकेटेड आहेत. ठीक आहे, हे पण आहे एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन आहे की ग्लॉकोमामध्ये काय नाहीये, ॲट्रॉपिन आपण देऊ शकत नाही का? कारण ॲट्रॉपिन मध्ये काय असतात? अँटीमायटोटिक प्रॉपर्टीज असतात. म्हणजे काय होतं, डोळ्यांचे जे बुबुळ आहे त्यांना काय करतात? छोटं करण्याचं काम करतात. ठीक आहे, आणि जो तुमचा अँगल क्लोज झाला होता, नॅरो झाला होता, तो काय होणार? अँगल अजून क्लोज होणार. ठीक आहे, म्हणून ग्लॉकोमा काय करत नाही आपण, ॲट्रॉपिन काय करत नाही आपण ग्लॉकोमाच्या पेशंटमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. जर तुम्हाला इन जनरल ग्लॉकोमामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? दोन टाइप्स बघायला मिळतात, ओपन आणि क्लोज अँगल ग्लॉकोमा. ओपन अँगल जो असतो त्याच्यामध्ये तुम्हाला पेन होत नाही, प्रोडक्शन जे आहे ते वाढलेलं असतं आणि त्याच्यामध्ये सायलेंट ग्लॉकोमा असं आपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये जे ड्रग ऑफ चॉईस कुठले आहे? टिमोलॉल आहे. क्लोज अँगलमध्ये जर आपण बघितलं, जो की अँगल कॉर्निया आणि आयरिस मधला किती असायला पाहिजे? नॉर्मली 45 डिग्री असायला पाहिजे, तो काय होतो? नॅरो होतो. आणि नॅरो झाल्यामुळे तुम्हाला काय मिळतं? बघायला मिळतं, पेन बघायला मिळतं. ठीक आहे, आणि याच्यामुळेच ही जे आहे ते मोस्ट सिरियस आहे आणि हे काय एक अॅक्युलर इमर्जन्सी आहे. याच्यामध्ये ड्रग ऑफ चॉईस कुठलं बघायला मिळतं? आपल्याला पिलोकार्पिन बघायला मिळतं. ठीक आहे, पिलोकार्पिन, ॲसिटाझोलामाइड आणि टिमोलॉल हे तुम्हाला बघायला मिळतात. तुम्हाला क्वेश्चन असा डायरेक्ट काय येतो? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रीटमेंट फॉर ग्लॉकोमा? आणि तुम्हाला काय दिलं जातं? टिमोलॉल, पिलोकार्पिन, ॲसिटाझोलामाइड दिलं जातं आणि लास्टला एक कुठला तरी ड्रग दिला जातो. लास्टला तुम्हाला दुसरा कुठला तरी ड्रग दिला जातो आणि विचारलं जातं की याच्यापैकी कुठला जो आहे तो नाही आहे, मग तो आपल्याला काय करायचा? तो आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे, तर आता विचारलेलं आपल्याला काय विचारलंय? अर्लिएस्ट साईन ऑफ ग्लॉकोमा. तर अर्लिएस्ट साईन जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. अर्लिएस्ट साईन आपल्याला बघायला मिळतं. डबल विजन दिलेलं आहे आपल्याला ऑप्शनमध्ये, ब्लड विजन दिलेलं आहे, हॅलोस अराउंड लाईन दिलेला आहे आणि हेडेक दिलेला आहे. तर याच्यामध्ये कुठलं बघायला मिळतं आपल्याला? बी जे आहे, हॅलोस अराउंड लाईट जे आहे ते आपल्याला सर्वप्रथम जे आहे ते बघायला मिळतं ग्लॉकोमामध्ये. म्हणून ऑप्शन बी काय असणार आहे? ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला डबल विजन आणि ब्लड विजन हे तुम्हाला दिसू शकतं, पण सर्वप्रथम कुठलं साईन येतं? तर ते येतं हॅलोस अराउंड लाईट्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ हिपॅटायटिस ए. ठीक आहे, आपल्याला काय विचारलं? हिपॅटायटिस एच्या मोड ऑफ ट्रान्समिशन बद्दल विचारलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे सेक्शुअल कॉन्टॅक्ट, सेकंड आहे कंटॅमिनेटेड फूड आणि थर्ड आहे ब्लड ट्रान्सफ्युजन आणि मॉस्किटो बाईट. ठीक आहे, तर आपण हिपॅटायटिस जे आहे, हिपॅटायटिस जेव्हा आपण टाइप्स बघतो, तेव्हा आपण काय बघतो की हिपॅटायटिस मध्ये किती काय काय असतं? हिपॅटायटिस ए असतं, हिपॅटायटिस बी असतं, हिपॅटायटिस सी असतं, हिपॅटायटिस डी असतं आणि हिपॅटायटिस ए असतं. ठीक आहे, हे आपल्याला जे 5 आहेत हिपॅटायटिस बघायला मिळतात. हे कशावरून केले आपण? जो व्हायरस आहे तो कुठला स्ट्रेनचा आहे. व्हायरस जो हिपॅटायटिस ए स्ट्रेनचा असेल तर आपण ए, बी, सी, डी, ई असे आपण नाव दिले. हिपॅटायटिस जो तो कुठल्या ऑर्गनला कॉज करतो? तो तुमच्या लिव्हरला मेजरली डॅमेज करतो. ठीक आहे, म्हणजे आपण काय म्हणतो? हिपॅटायटिस, इन्फ्लामेशन ऑफ लिव्हर असं आपण म्हणतो. तुमचा जो ए असतो, बी असतो, सी असतो आणि डी असतो आणि ई असतो, या 5 जणांचं पण काय असतं? वेगवेगळे जे आहे ते मोड ऑफ ट्रान्समिशन आहे. तर ए जेव्हा असतो तो कसा असतो? फिको ओरल रूट. फिको ओरल रूट. त्याच्यानंतर ई जो आहे तुमचा तो पण काय? फिको ओरल रूट आहे. फिको ओरल रूट आहे. मी जसं लिहितोय त्याप्रमाणे लिहा, म्हणजे तुम्हाला याच्यातलं काय म्हणजे एक ट्रिक समजून जाईल. ठीक आहे, त्यानंतर तुमचा बी जो आहे तो कसा आहे? ब्लड अँड बॉडी फ्लुइड्स. ज्याप्रमाणे लिहितो त्याचप्रमाणे नोट्समध्ये तुम्ही लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये एक ट्रिक समजून जाईल. त्यानंतर डीचं काय बघायला मिळतं बघा आपल्याला? ब्लड अँड बॉडी फ्लुइड्स. आणि सी जो आहे तो कशामध्ये आपल्याला बघायला मिळतो? फक्त आणि फक्त ब्लड. ठीक आहे, आता इथे जो ब्लड मी लिहिलंय याचा अर्थ काय? ब्लड ट्रान्सफ्युजन. जिथे ब्लड लिहिलंय तिथे काय त्याचा अर्थ? ब्लड ट्रान्सफ्युजन. म्हणजे ते काय होतं? ब्लड ट्रान्सफ्युजन मधून पसरतं. ए आणि डी जो आहे फर्स्ट आणि लास्ट फिको ओरल रूट, सेकंड आणि सेकंड लास्ट ब्लड अँड बॉडी फ्लुइड्स, आणि जो मधला वाला आहे थर्ड जो आहे तो काय होतो? फक्त आणि फक्त ब्लड मधून ट्रान्सपोर्ट होतो. ठीक आहे, त्यानंतर अजून इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे हिपॅटायटिस डी जो आहे, हा हिपॅटायटिस डी जो आहे तो फक्त आणि फक्त हिपॅटायटिस बीच्या प्रेझेन्समध्येच येतो. हिपॅटायटिस डी एकटा कधीच येत नाही. जर एखाद्या पर्सनला ऑलरेडी हिपॅटायटिस बी असेल तरच त्याला हिपॅटायटिस डी जो आहे तो होऊ शकतो. म्हणजे हिपॅटायटिस डी जो आहे तो एकटा होऊ शकत नाही. जसं हिपॅटायटिस ए, बी, सी आणि ई जे आहेत ते त्या पर्सनला एकटा होऊ शकतात. ठीक आहे, पण हिपॅटायटिस डी जो आहे तो एकटा कधीच येत नाही. जर एखाद्या पर्सनमध्ये हिपॅटायटिस बी प्रेझेंट असेल तरच तो त्या पर्सनला हिपॅटायटिस डीचं काय होतं? इन्फेक्शन होत असतं. ठीक आहे, म्हणून इथे हा एक पॉईंट तुम्हाला काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे की हिपॅटायटिस डी जो आहे तो एकटा कधीच येत नाही, हिपॅटायटिस बी सोबतच येत असतो. युजली तो हिपॅटायटिस बी सोबत येत असतो. ठीक, तर आपल्याला काय विचारायचं याच्यामध्ये? हिपॅटायटिस एचं मोड ऑफ ट्रान्समिशन चालेल. मग सेक्शुअल कॉन्टॅक्ट आहे का? सेक्शुअल कॉन्टॅक्टमध्ये याचं हे आला, बॉडी फ्लुइड्समध्ये सेक्शुअल कॉन्टॅक्ट आले तुमचे. ठीक आहे, बी आणि डी वाला. त्याच्यानंतर इथं काय होतं? बी आणि डी येणार.
कंटॅमिनेशन ऑफ फूड मध्ये कुठे येणार तुमचं ए आणि ई येणार, ठीक आहे, फर्स्ट आणि लास्ट. ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये कुठे येणार तुमचं सी येणार. आणि मॉस्किटो बाईट मध्ये कुठे येणार तुमचं, मॉस्किटो बाईट मध्ये कुठल्याही प्रकारचा हेपेटायटिस बी हेपेटायटिस जे आहे ते होत नाही. पण तुमचं हेपेटायटिस ए जे आहे ते कुणामुळे होणार, ऑप्शन बी जो आहे त्याचा आपला इथं करेक्ट आन्सर असणार आहे. कंटॅमिनेशन ऑफ फूड जे आहे त्याच्यामुळे कुठला हेपेटायटिस होतो, हेपेटायटिस ए होतो आणि हेपेटायटिस ई होतो, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघण्याच्या अगोदर आपली जी आहे ही त्रिशूला सिरीज आहे, जी कशाची आहे, एमसीक्यू ची सिरीज आहे. ब्रह्मास्त्र सिरीज आहे ही कशाची आहे, थ्योरी प्लस एमसीक्यू आहे. थ्योरी प्लस एमसीक्यू टॉपिक वाईज सिस्टम वाईज असते. त्यानंतर हा जो आहे आपला PYQ आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे CHO 2023चा. 2023चा जो CHO आपला पेपर झाला होता महाराष्ट्राचा, ठीक आहे, महाराष्ट्राचा दुसऱ्या स्टेटचा नाही, महाराष्ट्राचा जो 2023 झाला होता त्याचं जे आहे ते काय केलंय सरांनी अनालिसिस, पेपर अनालिसिस जे आहे ते दिलेलं आहे तुम्हाला, क्वेश्चन आन्सर विथ रॅशनली. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच लॅबोरेटरी फाइंडिंग इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ रॅब्डोमायलायसिस. रॅब्डोमायलायसिस ही अशी डिसीज कंडिशन आहे, याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये बघा आपल्याला काय सांगितलंय, मायलायसिस म्हणजे आपल्याला इथे थोडंसं एक आयडिया दिली आहे, ती म्हणजे काय, मसल नावाबद्दल आपल्याला थोडंसं कळतंय की काय रॅब्डोमायलायसिस. आणि लायसिस म्हणजे काय होतं, ब्रेकडाऊन होतं. कुठल्याही कंडिशनमध्ये तुम्हाला जर लायसिस दिला असेल त्याचं काय होतं, ब्रेकडाऊन होतं. म्हणजे तुमचं काय होत आहे, मसलचं ब्रेकडाऊन होत आहे, ठीक आहे, मसलचं ब्रेकडाऊन होत आहे आणि त्याच्यामुळे डिसीज कंडिशन जे होते त्याला आपण काय म्हणतो, रॅब्डोमायलायसिस म्हणतो. आणि याच्यामध्ये काय विचारलेलं आपल्याला, याच्यामध्ये लॅबोरेटरी फाइंडिंग्स विचारलेले आपल्याला कुठली बघायला मिळते. जेव्हा त्या पर्सनचा आपण काय करतो, ब्लड रिपोर्ट्स करतो तेव्हा किंवा इतर काय आपण इन्व्हेस्टिगेशन्स करतो तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं, कुठल्या जे आहे ते फाइंडिंग्स बघायला मिळते आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिलं आपल्याला एलिव्हेशन इन क्रिएटिन कायनेज, ठीक आहे, सीके जो आहे तो काय होतो, एलिव्हेटेड होतो का हे आपल्याला विचारलेलं आहे. त्यानंतर विचारलेलं आता एलिव्हेशन ऑफ ब्लिडिंग टाइम, तुमचा जो ब्लिडिंग टाइम आहे BT तो वाढतो. त्यानंतर इन्क्रीज PT म्हणजे काय, प्रोथ्रोम्बिन टाइम आणि डिक्रीज PT म्हणजे काय, PT जो आहे तुमचा डिक्रीज होतो, हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर बघा रॅब्डोमायलायसिस जी डिसीज कंडिशन आहे, रॅब्डोमायलायसिस ही जी डिसीज कंडिशन आहे ही होते मसल ब्रेकडाऊनमुळे, ठीक आहे, मसलच्या ब्रेकडाऊनमुळे. आणि मसल ब्रेकडाऊन झालं तुम्हाला काय बघायला मिळतं, मायोग्लोबिन, ठीक आहे, मायोग्लोबिन जे आहे हे काय होतं, मसल ब्रेकडाऊनचा बाय प्रोडक्ट तुम्हाला तिथे बघायला मिळतो. आणि मसल ब्रेकडाऊन तुमची कधी होतं, मग जर तुम्हाला ट्रॉमा असेल तर, ठीक आहे, ट्रॉमा म्हणजे कुठला ट्रॉमा, याच्यामध्ये येतं युजली क्रश इंजुरीज, ठीक आहे, क्रश इंजुरीज. जर क्रश इंजुरी असेल तर त्यानंतर अजून स्नेक बाईट मध्ये पण आपल्याला रॅब्डोमायलायसिस बघायला मिळतं. स्नेक बाईट पण कुठला वाला स्नेक बाईट, मायोटॉक्सिक, ठीक आहे, मायोटॉक्सिक. आपल्याला स्नेक बाईटचे कुठले टाईप बघायला मिळतात, न्यूरोटॉक्सिक बघायला मिळतं, त्यानंतर व्हॅस्कुलोटॉक्सिक बघायला मिळतात, मायोटॉक्सिक बघायला मिळतात आणि नॉन पॉयझनस स्नेक पण बघायला मिळतात. आणि पॉयझनस असतील तर किती, त्याचे 3 टाईप आहेत, मायोटॉक्सिक, न्यूरोटॉक्सिक आणि व्हॅस्कुलोटॉक्सिक. व्हॅस्कुलोटॉक्सिक मध्ये आपल्याला जनरली जे आहे ते कुठले, जे तुमचे PTI येणार आणि होल ब्लड क्लॉटिंग टाइम जो आहे तो आपल्याला डेंज बघायला मिळतो. न्यूरोटॉक्सिकचे सिम्पटम्स आपल्याला काय बघायला मिळतात, ते त्यांना डिप्लोपाय बघायला मिळतं, कलर हालोस अराउंड लाईन्स बघायला मिळतो, त्याचे ते पापण्या आहेत त्या पडायला बघायला मिळतात. त्याच्यानंतर त्याची स्लड स्पीच होते. त्यानंतर थोड्या वेळानंतर जर जसं ते न्यूरोटॉक्सिसिटी त्याची वाढेल त्यानंतर आपल्याला काय बघायला, रेस्पिरेटरी फेल्युअर बघायला मिळतं, जे खूप काय सिव्हिअर कंडिशन आहे, ठीक आहे, हे आपल्याला न्यूरोटॉक्सिक मध्ये सिम्पटम बघायला मिळतात. मायोटॉक्सिक मध्ये आपल्याला सिव्हिअर पेन बघायला मिळतं आणि मसलचं काय बघायला मिळतं, ब्रेकडाऊन बघायला मिळतं. पेशंटला खूप अतिशय असं जास्त पेन होत असतं, ठीक आहे. हे जो पल्मोनरी इडिमा आहे ते या पल्मोनरीचे जे मसल्स आहेत ते आपण काय बघायला मिळतात, अशा खूप पेन करतं. पेशंट काय म्हणतो, खूप मला दुखतंय, गळ्यामध्ये दुखतंय. त्या पेशंटला म्हणजे जगण्यापेक्षा मेलेलं बरं एवढं त्या पेशंटला काय होत असतं, पेन होत असतं. तुमच्या ज्या मसल होतात त्या पूर्ण अशा पिळल्या जातात, ठीक आहे, जसं आपण कपडे धुतल्याच्या नंतर असं पिळतो ना, तसं त्या प्रकारचे त्या पेशंटला वाटतं की माझ्या मसल्स काय करते, कोणतरी पिळलं जातं. एवढं भयंकर जे आहे ते मायोटॉक्सिक मध्ये पेन असतं, ठीक आहे. हे रॅब्डोमायलायसिस मध्ये आपल्याला बघायला मिळतं. कधी बघायला मिळतं आपल्याला ट्रॉमामध्ये, जर क्रश इंजुरी असेल तर, ठीक आहे, म्हणजे जे तुमचे जे मसल्स आहेत ते पूर्ण काय जसं क्रश झालेलं आहे ते बघायला मिळतं. आणि स्नेक बाईट मध्ये पण बघायला मिळतं रॅब्डोमायलायसिस आपल्याला, ठीक आहे. मग या रॅब्डोमायलायसिस मध्ये काय होतं, तुमचं जे काय झालं, मसलचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे ते जे मायोग्लोबिन आहे, मायोग्लोबिन काय झालं तुमच्या ब्लडमध्ये काय झालं तर इन्व्हॉल्व्ह झालेलं असतं, ठीक आहे. मग याच्यामध्ये स्केलेटल मसलचं ब्रेकडाऊन झाल्यामुळं काय बघायला मिळतं आपल्याला, तर आपल्याला बघायला मिळतो CK, ठीक आहे, क्रिएटिन कायनेज जे आहे ते काय बघायला मिळतं आपल्याला, वाढलेलं बघायला मिळतं. त्याप्रमाणे काय बघायला मिळतं आपल्याला, मायोसिन काय, सिरम मायोसिन जर आपण पेशंटचं केलं तर ते पण काय बघायला मिळतं आपल्याला, वाढलेलं बघायला मिळतं. त्यानंतर कुठल्याही जेव्हा मसलचं ब्रेकडाऊन होतं तेव्हा तिथे पोटॅशियम एलिव्हेटेड येतो, ठीक आहे, पोटॅशियम जो आहे तो एलिव्हेटेड येतो. कुठल्याही जेव्हा मसलचं ब्रेकडाऊन होतं तेव्हा काय होतं, पोटॅशियम जो आपल्याला एलिव्हेटेड बघायला मिळतो. म्हणजे जर आपण त्या पेशंटचं जर लॅब डायग्नोसिस केले तर आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला एलिव्हेटेड बघायला मिळतात, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला अजून काय बघायला मिळतं, जर आपण त्या पेशंटचं युरिन एक्झामिनेशन केलं, जर आपण रॅब्डोमायलायसिस पेशंटचं युरिन एक्झामिनेशन केलं तर आपल्याला जी युरिन जी आहे ती कशी बघायला मिळते, टी कलरची बघायला मिळते. टी कलर चहाच्या कलरची किंवा ब्राऊन कलरची बघायला मिळते. ब्राऊन कलरची बघायला मिळते का, कारण त्याच्यामध्ये काय आहे, मायोग्लोबिन आहे. त्याच्यामध्ये काय आहे, मायोग्लोबिन आहे.
ठीक आहे. मग आता इथे बघा काय झालंय, मायोग्लोबिन झालंय, मसल झाले, म्हणजे काय झालंय, त्या पूर्ण जे आहे त्याच्या ब्लडमध्ये मायोग्लोबिन हे झालेले आहेत आणि इथे काय झालंय, क्रिएटिन कायनेज वाढलेला आहे, म्हणजे तुमच्या बॉडीमधलं काय झालंय, क्रिएट पण वाढणार. ठीक आहे, क्रिएट पण वाढणार आणि क्रिएट जर वाढला तर ते काय दाखवतं, अॅक्यूट किडनी इंजुरी दाखवतो. काय दाखवतं, अॅक्यूट किडनी इंजुरी, AKI जातो आणि हे काय आहे, मोस्ट सिरियस कॉम्प्लिकेशन आहे. मोस्ट सिरियस कॉम्प्लिकेशन, MCQ पॉईंट आहे, रॅब्डोमायलिसिसचा मोस्ट सिरियस कॉम्प्लिकेशन जर तुम्हाला सरळ सरळ विचारलं तर ते काय आहे, AKI आहे. AKI इज द मोस्ट सिरियस कॉम्प्लिकेशन ऑफ रॅब्डोमायलॉसिस, असं तुम्हाला डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. अजून एक जी कंडिशन आहे ती मी तिथे तुम्हाला सांगायचं विसरलोय, ती म्हणजे रॅब्डोमायलॉसिस ट्रॉमा आणि स्नेक बाईट मध्ये तर होतच, पण जर तुम्ही एखाद्या पेशंट जो आहे ज्याला स्टॅटिन आणि मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स, ठीक आहे, मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स जे आहे, जर तुम्ही काय केलं, ह्या दोघांचं जर कॉम्बिनेशन मध्ये दिलं तरी पण पेशंटला काय होतं, रॅब्डोमायलॉसिस होतं. रॅब्डोमायलॉसिस होतो. म्हणजे स्टॅटिन कुठले, जर हाय पोटन्सी स्टॅटिन आहे, जसं की सोमोस्टॅटिन. ठीक आहे, सोमोस्टॅटिन. ठीक आहे, जे तुमचे ॲटोरोस्टॅटिन वगैरे त्यांच्यामध्ये तुम्हाला जास्त बघायला मिळत नाही, पण जे हाय पोटेन्शियल स्टॅटिन साईज जसं की सोमोस्टॅटिन, आणि जर तुम्ही मॅक्रोलाइड अँटीबायोटिक मध्ये तुमचं कुठलं येतं, अझिथ्रोमायसिन. ठीक आहे, क्लॅरिथ्रोमायसिन, हे जे तुमचे मायसिन वाले आहेत, हे जर तुम्ही दिले तर, आणि सोमोस्टॅटिन, हे दोन जर तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये एखाद्या पेशंटमध्ये ठेवलं तर तुम्हाला त्या पेशंटमध्ये रॅब्डोमायलॉसिस जो आहे तो साईड इफेक्ट काय बघायला मिळू शकतो, तुम्हाला तिथे बघायला मिळू शकतो. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. रॅब्डोमायलॉसिस जे आहे याच्यामध्ये आपण काय काय बघितलं आहे, काय होतंय, मसलचं ब्रेकडाऊन होतंय. मसल ब्रेकडाऊन झाल्यामुळे तुमच्या ब्लडमध्ये काय होतं, मायोग्लोबिन वाढतं. मायोग्लोबिन जे आहे, आणि कुठलीही मसल जेव्हा ब्रेक होते तेव्हा क्रिएटिन कायनेज रिलीज होतो आणि मसल ब्रेकडाऊन झाल्यामुळे काय होतं, तुमचं मायोसिन वाढतो, पोटॅशियम वाढतो. ठीक आहे, आणि युरिन जेव्हा तुम्ही चेक करता, युरिनचा कलर जो आहे तो कसा होतो, ब्राऊन कलरचा होतो किंवा टी कलरचा होतो. काय होतं, म्हणजे मायोग्लोबिन असतं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं की रॅब्डोमायलिसिस का होऊ शकते, की तुमची क्रश इंजुरी असेल, स्नेक बाईट असेल, किंवा जर असेल काय काय ड्रग इंड्युस्ड असेल. ड्रग इंड्युस म्हणजे काय, सोमोस्टॅटिन आणि मायक्रोलाइड जर तुम्ही एखाद्या पेशंटला कॉम्बिनेशन मध्ये दिले, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ते आपल्याला कंडिशन बघायला मिळू शकते. त्यामुळे मॅक्रोलाइड अँटीबायोटिक देताना त्या पेशंटला विचारत, बाबा तुम्ही कुठल्या स्टॅटिन थेरपीवर आहात का. ठीक आहे, अजिथ्रोमायसिन जे काय आहे खूप कॉमनली अजिथ्रोमायसिन थ्रोट इन्फेक्शनसाठी अशी तुम्हाला मेडिकल्समध्ये जसं गोळ्या चॉकलेट वगैरे वाटतात ना, तशी वाटवली जाते, पण त्यांना हे माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे की तो पेशंट स्टॅटिन थेरपीवर आहे का. ठीक आहे, जरी ॲटोरोस्टॅटिन जरी मोस्ट कॉमनली यूज केलं जात असेल आणि त्याची जरी साईड इफेक्ट नसतील तरी पण आपण जे प्रत्येक पेशंटची काय असते, बॉडी टाईप असते, आणि त्या बॉडी टाईपनुसार त्या पेशंटची काय असते, ड्रग्जला रिॲक्शन देण्याची एक वेगळी पद्धत असते. पण जर तुम्ही एखाद्या पेशंटला ॲटोरोस्टॅटिन आहे आणि त्याला जर अझिथ्रोमायसिन दिलं तर त्या पेशंटला रॅब्डोमायलॉसिस बघायला मिळू शकतं. पेशंटला खूप भयंकर पेन होतं, त्याची युरिन जी आहे त्याचा कलर चेंज होतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लाईफ थ्रेटनिंग कंडिशन बघायला मिळते, ते म्हणजे AKI, अॅक्यूट किडनी इंजुरी. पेशंटची किडनी तुम्ही उडवू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळं कुठल्याही अँटीबायोटिक, कुठलेही ड्रग्ज जे देतात त्याचे इंटरॅक्शन, दुसऱ्या ड्रग सोबतचे इंटरॅक्शन, पेशंटची हिस्ट्री हे जाणून घेणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे ओव्हर द काउंटर ड्रग्ज जे आहेत ते दिले नाही पाहिजेत. ठीक आहे, तर याचं ऑप्शन आहे आपलं क्रिएटिन कायनेस काय होतं, इलिव्हेटेड होत असतं. हे काय मी किती पण सांगितलं तरी ओव्हर द काउंटर काय ड्रग बंद होणार नाही आहेत. चला, स्ट्रेप्टोमायसिन इज नॉट ऍडमिनिस्टर्ड ओरली बिकॉज, स्ट्रेप्टोमायसिन आपण ओरली का देत नाही, तर आपल्याला माहित आहे की स्ट्रेप्टोमायसिन हा भाई काय आहे, अँटी टीबी ड्रग आहे. अँटी ड्रग आहे, पण हा ड्रग जो आहे तो आपण ओरली देऊ शकत नाही. बाकीचे जे सगळे HRZE आहेत, HRZE जे आहेत आपण काय करू शकतो, ओरली देऊ शकतो. ठीक आहे, डॉट्स थेरपीनुसार HRZE काय देऊ शकतो, आपण ओरली देऊ शकतो. पण HRZES मधला जो एस आहे, जो की स्ट्रेप्टोमायसिन आहे, तो काय करू शकत नाही, आपण ओरली देऊ शकत नाही. तो आपल्याला कसा द्यायला लागतो, IM द्यायला लागतो. आपण ओरली का देत नाही बघूया. फर्स्ट ऑप्शन म्हणतो इट गेट्स डिॲक्टिव्हेटेड ड्युरिंग द फर्स्ट पास मेटाबॉलिझम मध्ये काय होतो, तो डिॲक्टिव्हेटेड होतो. सेकंड म्हणतोय इट कॅन कॉज अ गॅस्ट्रिक अल्सर. थर्ड म्हणतो इट कॅन कॉज अ गॅस्ट्रिक ब्लिडिंग. आणि ऑप्शन बी काय म्हणतो, इट इज नॉट ऍब्झॉर्ब्ड ओरली. तर बघा, तो तुमचा स्ट्रेप्टोमायसिन असतो तो काय होत नाही, ओरली ऍब्झॉर्ब होत नाही. ओरली काय होत नाही, तो ऍब्झॉर्बच होत नाही, आणि तो ओरली ऍब्झॉर्ब न झाल्यामुळे आपण तो पेशंटला काय होत नाही, ओरली देऊ शकत नाही. तुम्ही किती जरी ड्रग दिले त्याचा इफेक्ट काहीही होणार नाही. का, कारण तो तुमचा ऍब्झॉर्बच होणार नाही ब्लड स्ट्रीम मध्ये. म्हणून आपण काय करतो, स्ट्रेप्टोमायसिन ओरली न देता काय करतो, IM देत असतो. म्हणजे ऑप्शन कुठला येणार आहे, डी जो आहे तो काय येणार आहे, करेक्ट आन्सर येणार आहे. ABC काय ते सगळे आन्सर रॉंग आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इंडियाज फर्स्ट इंडिजिनस कोविड वॅक्सिन इज, भारतातली पहिली जी आहे ती इंडिजिनस कोविड वॅक्सिन कुठली, आपल्याला असं विचारलं आहे. फर्स्ट म्हणतात बघा कोवॅक्सिन ही कुणी केली होती, तरी केली होती भारत बायोटेकनी. कुणी आणली होती, भारत बायोटेकनी आणली होती.
कोवॅक्सिन कोणी आणली होती? भारत बायोटेकने आणली होती. ठीक आहे, इंडियन आहे. ठीक आहे. मॉडर्ना जी आहे ही कुठे? USA ची आहे. कोविशिल्ड आहे ही कोणी आणली होती? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणली होती. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, इंडियाने आणली होती. आणि स्पुटनिक जी आहे ही कोणाची होती? रशियाची होती. ठीक आहे, रशियाची होती. तर आपल्याला कोणाला कुठली विचारली? इंडियाची विचारली. तर इंडियाचे कुठले ऑप्शन ए आणि ऑप्शन बी जे आहेत आपले इंडियाचे आहेत, आणि सी आणि डी काही ते नाही का? कारण मॉडर्ना जी आहे ती USA ची होती आणि स्पुटनिक जी होती कोणाची? रशियाची होती. तर बघा, भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ह्या दोन्ही पण वॅक्सिन इमर्जन्सी यूजसाठी काय केल्या होत्या? अप्रूव्ह केल्या होत्या. इमर्जन्सी यूजसाठी काय केलं होतं? अप्रूव्ह केल्या होत्या. कधी अप्रूव्ह केल्या होत्या? 3 जानेवारी 2021 ला अप्रूव्ह केल्या होत्या. 3 जानेवारी 2021 ला दोन्ही पण अप्रूव्ह केल्या होत्या. आणि दोन्हीचा पण जो फर्स्ट डोस जो आहे तो दिला होता 16 जानेवारीला. 16 जानेवारी 2021 ला दोन्हीचा पण फर्स्ट डोस देण्यात आला होता. पण इथे आपल्याला विचारले की फर्स्ट इंडिजिनस वॅक्सिन कुठली आहे? तर ही सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची आहे. यांची जी वॅक्सिन होती कुठली? कोविशिल्ड, ही ओरिजिनली कुणाची होती? ही होती ओरिजिनली युकेची. होती, म्हणजे युकेने डेव्हलप केली होती, पण मॅन्युफॅक्चर कोणी केली होती? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केली होती. पण ती मग त्याला आपण इंडिजिनस म्हणता येईल का? नाही. म्हणजे जी भारत बायोटेकची होती ही ओरिजिनली आपलीच होती, मॅन्युफॅक्चर पण आपणच केली होती, म्हणजे डेव्हलप पण आपणच केली होती आणि मॅन्युफॅक्चर पण आपणच केली होती. म्हणून कोवॅक्सिन जी आहे ती कशी आहे? फुल्ली काय आहे? इंडिजिनस वॅक्सिन आहे. इंडिजिनस वॅक्सिन आहे. आणि सर्वप्रथम कुठली इंडिजिनस वॅक्सिन यूज झाली होती? तर कोवॅक्सिन झाली होती. 3 जानेवारी 2021 ला दोघांना पण अप्रूव्ह मिळालं होतं. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोघांना पण अप्रूव्ह 3 जानेवारी 2021 ला एकाच दिवशी मिळालं. दोघांचा पण फर्स्ट डोस जो आहे तो 16 जानेवारी 2021 दोघांचा पण एकाच दिवशी देण्यात आला होता. पण जर तुम्हाला इंडिजिनस विचारलं तर ते कोवॅक्सिन येतं. आणि ठीक आहे, आणि जी कोविशिल्ड जी आहे ती मॅन्युफॅक्चर इंडियामध्ये झाली होती, पण डेव्हलप कोणी केली होती? तर तिला युकेने डेव्हलप केली होतं. ठीक आहे, म्हणून याचा ऑप्शन ए जो आहे आपला काय येणार आहे? ते करेक्ट आन्सर येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द मोस्ट कॉमन कॉज ऑफ पोस्ट मिझल डेथ इज. ठीक आहे, पोस्ट मिझल डेथचा आपल्याला मोस्ट कॉमन कॉज विचारला आहे. तर बघा, मिझल जेव्हा आपण बघतो तर ऑप्शन दिले आपल्याला SSP, विकनेस, RTI आणि डायरिया. तर SSP जो आहे तो खूप रेअर डिसीज कंडिशन आहे. पण जर डेथ विचारलं आपल्याला, ठीक आहे, डेथ जर विचारलं पोस्ट मिझल्समुळे डेथ जर कोणामुळे होत असेल असं विचारलं आपल्याला, तर त्याचं मोस्ट कॉमन कॉज ऑफ डेथ जर विचारलं आणि जर पेशंटला मिझलमध्ये विचारलं तर आहे आपलं न्यूमोनिया. ठीक आहे, न्यूमोनिया. मग आपल्याला ऑप्शन दिला आहे विकनेस आणि RTI म्हणजे काय? रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन कुठला आहे? आपलं न्यूमोनिया. आणि डायरिया दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन सी काय असणार आहे? आपल्या करेक्ट आन्सर असणार आहे पोस्ट मिझल्स मध्ये मोस्ट कॉमन कॉज ऑफ डेथ जर कुठला असेल तर ते कुठला आहे? रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, दॅट इज न्यूमोनिया. स्पेसिफिकली न्यूमोनिया ऑप्शन मध्ये नाही म्हणून आपण काय केलं? RTI जे आहे ते केलेलं आहे. त्यानंतर मम्स मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? साईड इफेक्ट. मम्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं ऑर्कायटिस बघायला मिळतं आपल्याला मेल्समध्ये, आणि फिमेल्समध्ये बघायला मिळतं आपल्याला ओफोरायटिस. त्यानंतर रुबेला जो आहे, रुबेलामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? आपल्याला बघायला मिळतं डिफनेस. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं ग्लॉकोमा, आपल्याला बघायला मिळतो कॅटरॅक्ट. ठीक आहे, हे जे आहेत आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर कंजेनायटल रुबेला पण बघायला मिळतो आपल्याला. कंजेनायटल रुबेला सिंड्रोम बघायला मिळतो. कधी बघायला मिळतो? जर ती मदर जी आहे ती प्रेग्नेंट आहे आणि कुठल्या ट्रायमेस्टरमध्ये आहे? फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये आहे. एक मदर आहे, फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये आहे आणि तिला काय झालेलं आहे? रुबेलाचं इन्फेक्शन झालेलं आहे. आणि अशा वेळेस काय होतं? तो जो बेबी येतो त्या बेबीला कंजेनायटल रुबेला सिंड्रोम आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बेटी बचाओ बेटी पढाओ प्रोग्राम वॉज फर्स्ट लॉन्च इन विच स्टेट? ऑप्शन दिले आपल्याला. ऑप्शन आहेत हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली. ठीक आहे, तर बघा, बेटी पढाओ आणि बेटी बचाओ हा जो प्रोग्राम होता हा 2015 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. कधी लॉन्च करण्यात आला होता? 2015 मध्ये. आणि याचे ऑब्जेक्टिव्ह काय होते? म्हणजे हा प्रोग्राम जो आहे तो लॉन्च का करण्यात आला होता? एक तर जे आहे बेटी बेटी बचाओ बेटी पढाओ, उलट लिहिलोय मी, बेटी बचाओ बेटी पढाओ. तर सर्वप्रथम काय होतं की बेटी बचाव म्हणजेच काय? जी गर्ल फिटिसाइड होत होता, ठीक आहे, स्त्री भ्रूण हत्या होत होती, ती रोखण्यासाठी काय केला होता? हा जे प्रोग्राम आहे तो लॉन्च करण्यात आला होता. त्याचबरोबर बेटी पढाव म्हणजे काय? गर्ल्सचं जे आहे ते कंपल्सरी एज्युकेशन. ठीक आहे, गर्ल्सचं काय? एज्युकेशन.
गर्ल्सचं एज्युकेशन. आपला कॉन्स्टिट्यूटमध्ये राईट टू एज्युकेशन मध्ये किती वयाच्या 14व्या वर्षापर्यंत तुम्हाला काय आहे, अधिकार आहे काय करण्याचा, शिक्षण घेण्याचा. मग तुम्ही कुठल्याही वयोगटात, वयोगटात म्हणण्यापेक्षा कुठल्याही सोशिओ इकॉनॉमिक कंडिशनमध्ये, ठीक आहे, तुम्ही गरीब असाल, श्रीमंत असाल, कसंही असाल, तरी पण तुम्हाला कंपल्सरी 14 वर्ष तुम्हाला शाळेत जावंच लागेल. त्यासाठी आणि त्यासाठी काय करायचे, बालमजुरी पण त्यासाठी काय केले त्यांनी बंद केले आहे. म्हणजे जर तुम्ही शाळा बुडवून जर तुम्ही काय कामाला जात असाल तर ते पण काय केलं आहे, बंद केलं आहे. आणि गर्ल्स एज्युकेशन काय करण्यासाठी, प्रमोट करण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव यासारख्या पण योजना आणल्या होता. ठीक आहे. अजून ऑब्जेक्टिव्ह काय होता त्याचा, प्रमोट चाइल्ड सेक्स रेशिओ जो आहे, ठीक आहे, रेशिओ जो आहे तो सुधारण्यासाठी पण आणला होता. का, कारण जर गर्ल फिटिसाइड जर कमी केले आपण तर ऑब्व्हियसली आपला काय होणार आहे, चाइल्ड सेक्स रेशिओ जो आहे तो आटोक्यात येणार आहे. आणि हा जो प्रोग्राम आहे सर्वप्रथम हरियाणामध्ये लॉन्च झाला होता. ठीक आहे, कुठं लॉन्च झाला होता, हरियाणामध्ये लॉन्च झाला होता. आणि हे जे सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत, हे सगळे ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करण्यासाठी त्यांनी काय स्ट्रॅटेजीज, काय पाऊल उचलले होते हरियाणामध्ये. त्यांनी काय केलं होतं, सर्वप्रथम त्यांनी काय केलं होतं, जे पीसीपीएनडीटी ऍक्ट असतोय, पीसीपीएनडीटी ऍक्ट असते, म्हणजे काय, लिंगभेद चाचण्या वगैरे ज्या त्यांनी काय केल्या, स्ट्रिक्टली बंद केल्या. लिंगभेद चाचण्या जर नाही करणार तर कळणार नाही की जे फिटस जो आहे तो मेल चाइल्ड आहे की फिमेल चाइल्ड आहे. आणि त्यामुळे काय होणार, स्त्री भ्रूण हत्या थांबवता येणार. ठीक आहे. त्यानंतर काय केलं त्यांनी, हेल्थ एज्युकेशन आणि हेल्थचे कॅम्पेन्स घ्यायला स्टार्ट केले, जेणेकरून काय होईल, लोकांमध्ये एक अवेअरनेस येईल की बाबा गर्ल फिटिसाइड आणि मेल ठीक आहे, जे मेल्स आहेत किंवा जे फिमेल चाइल्ड्स आहेत त्या दोघांमधले जे काय आहेत भेदभाव जे आहेत ते कमी करायसाठी हेल्थ एज्युकेशन त्यांनी वेगवेगळे कॅम्पेन घेतले. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी प्रमोट केलं. इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी जर प्रमोट केल्यामुळं अगोदर काय व्हायचं, फॉर एक्झाम्पल एक वुमन आहे, ठीक आहे, ही वुमनची काय व्हायची, घरी डिलिव्हरी व्हायची. ठीक आहे. डिलिव्हरी घरी झाल्यामुळं, आणि जर ती काय असेल, फिमेल चाइल्ड असेल तर त्या फिमेल चाइल्डला काय करायचं, मारून टाकायची ती लोक. आणि जर तो मेल चाइल्ड असेल घरी डिलिव्हरी झाल्यामुळं, आणि जर तो मेल चाइल्ड असेल त्याला फक्त जिवंत ठेवायचे. याच्यामुळे काय व्हायचं, जे स्त्री भ्रूण हत्या व्हायच्या त्या खूप जास्त व्हायच्या. मग आणि जर ही दुसरी वुमन आहे, हिची काय केली, हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी केली. ठीक आहे. हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी केल्या, जे हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर्स वगैरे आहेत ते काय करणार, जरी ती फिमेल चाइल्ड असेल किंवा जरी ती मेल चाइल्ड असेल, त्या दोघांना पण काय मिळते, जीवनदान मिळायचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी म्हणजे काय, हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी प्रमोट केल्या, जेणेकरून काय होणार नाही, स्त्री भ्रूण हत्या होणार नाही. ठीक आहे. ते त्यांनी स्ट्रॅटेजी यूज केल्या होत्या. मग हे आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, पहिल्यांदा कुठे लॉन्च झालं होतं, पहिल्यांदा झालं होतं हरियाणामध्ये लॉन्च. त्यानंतर आता पूर्ण देशामध्ये बेटी पढाओ बेटी बचाव जे आहे त्याचं नॅशनल प्रोग्राम रन करत आहे. ठीक आहे. तर कधी आला होता हा, 2015 मध्ये आला होता. का आला होता, गर्ल फिटिसाइड कमी करण्यासाठी, गर्ल्सचं एज्युकेशन वाढवण्यासाठी आला होता. मग हे करण्यासाठी त्यांनी काय केलं, पीसीपीएनडीटी ऍक्ट जो आहे त्याचं काय केलं, स्ट्रिक्ट अमेंडमेंट केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी केलं, हेल्थ एज्युकेशन हेल्थ कॅम्पेन केलं, ज्यामुळे काय झालं, लोकांमध्ये अवेअरनेस आलेली आहे. आणि आता बऱ्यापैकी जे आहे ते जे स्त्री भ्रूण हत्या काय झालं तर आपल्याकडे बऱ्यापैकी आता कमी झालेल्या आहेत. काही स्टेट असे पण आहेत जिथे अजून पण प्रॉब्लेम्स आहेत, जे दुर्गम भाग वगैरे जिथे हेल्थ एज्युकेशन लोकांमध्ये, लोकांची जी विचारसरणी आहे जी आता पण काय एकदम पूर्वीच्या काळातली आहे, त्या लोकांमध्ये आता पण प्रॉब्लेम आहेत, पण आता बऱ्यापैकी सुधारणा जी आहे ती झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, ब्रेस्ट फिडिंग वीक इज सेलिब्रेटेड इन. ठीक आहे. ब्रेस्ट फिडिंग वीक कधी सेलिब्रेट केला जातो आपल्याला विचारले, फर्स्ट वीक ऑफ मार्च, फर्स्ट वीक ऑफ जुलै, फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट आणि फर्स्ट वीक ऑफ डिसेंबर. तो ब्रेस्ट फिडिंग वीक जो आहे, ब्रेस्ट फिडिंग वीक काय फिडिंग वीक हा कधी केला जातो सेलिब्रेट, हा केला जातो, हा कुणी आणला होता, बाय WHO आणला, कोणी होता, बाय WHO आणि युनिसेफ या दोघांनी काय केलंय, ब्रेस्ट फिडिंग वीकची काय केली संकल्पना अस्तित्वात आणलेली आहे. का केलं जातं, टू प्रमोट ब्रेस्ट फिडिंग अँड इन्फंट हेल्थ. हा कधी काय केला जातो, सेलिब्रेट केला जातो 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट. ठीक आहे. 7 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट काय केलं जातो, सेलिब्रेट केला जातो. म्हणजे कुठं, फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट मध्ये सेलिब्रेट केला जातो. कशासाठी सेलिब्रेट केला जातो, टू प्रमोट ब्रेस्ट फिडिंग अँड इन्फंट हेल्थ. आणि हा कुणी लॉन्च केला आहे, WHO आणि युनिसेफने लॉन्च केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, MTP Act 1971 in India specifies all of the following except. आपल्याला काय विचारलंय, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971 बद्दल विचारलेला आहे. तर बघा, आपल्याकडे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट जो आहे तो 1971 ला आला होता, जसं की आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे. पण त्याच्यामध्ये काय केलं, खूप काही ड्रॉबॅक्स होते. मग त्याची काय झालं, सुधारणा करण्यात आली म्हणजे काय, अमेंडमेंट करण्यात आली. ठीक आहे. अमेंडमेंट करण्यात आली, कधी करण्यात आली, 2021 ला. मग अमेंडमेंट मध्ये त्यांनी काय केलं, अगोदर जे होतं ते 20 वीक पर्यंतच काय होतं, प्रेग्नन्सी
एमटीपी म्हणजेच काय, अबॉर्ट करण्यासाठी परमिशन होती. मग त्यांनी काय केले, आता काही स्पेशल कंडिशन्समध्ये, काही स्पेशल सर्कमस्टन्सेसमध्ये 24व्या वीक पर्यंत काय केले, अबॉर्शन करण्याची परवानगी दिली. त्यानंतर अगोदर काय होतं की जर 20 वीक होते, ठीक आहे, 1 ते 12 वीक मध्ये जर त्यांना अबॉर्शन करायचं असेल तर एक RMP लागायचा, एक जो आहे तो रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर लागायचा. म्हणजे काय, एक डॉक्टर जो आहे तो 1 ते 12 वीक पर्यंत करू शकायचा. आणि जर त्याला 12 ते 20 पर्यंत जर कुणाला अबॉर्शन करायचं असेल तर तिथे किती पाहिजे होते, 2 डॉक्टर्स पाहिजे होते, 2 डॉक्टर्स लागायचे. ठीक आहे. आता काय सांगितलेलं आहे की जर तुम्ही एक डॉक्टर जे आहे तो कितीपर्यंत करू शकतो, 20 वीक पर्यंतची प्रेग्नन्सी जर असेल त्याला अबॉर्ट करण्यासाठी एक डॉक्टर आता ठीक आहे म्हणतात. आणि जर 24 वीक पर्यंत, 20 ते 24 पर्यंत जर करायचे असेल तिथे 2 तुम्हाला डॉक्टर लागणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे काय झालं, आपलं एमटीपी ऍक्ट बद्दल झालं. आता एमटीपी ऍक्ट बद्दल आता मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. लक्षात ठेवा, हा ऍक्ट खूप इम्पॉर्टंट आहे सीएचओ साठी. हा ऍक्ट सीएचओ साठी एवढा इम्पॉर्टंट, तुम्हाला या ऍक्ट मधून सरळ सरळ मी आता एक जेवढं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, प्रत्येक लाईन मधून तुम्हाला एक एमसीक्यू येऊ शकतो. एवढा इम्पॉर्टंट जो आहे तो ऍक्ट आहे. कारण तुम्ही ज्या भागामध्ये तुम्ही सीएचओ जे आहे ते कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहे, तुम्ही काय करणार, एकदम भागामध्ये काम करणारे लोक असणार, एकदम फील्डमध्ये काम करणारे लोक असणार, आणि तुम्हाला एमटीपी ऍक्ट बद्दल एवढं माहिती असणं गरजेचं आहे. आणि एमटीपी बद्दल जे आहे आपल्या भागांमध्ये, आपल्या जे गावांमध्ये आहे ते खूप साऱ्या गैरसमज आहेत, आणि ते गैरसमज करण्याचं, दूर करण्याचं काम आहे ते कुणाचं आहे, आपलं ऍज अ सीएचओ म्हणून ते काम आहे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला सर्व जे आहे, तुम्हाला एक एक गोष्ट जी आहे तुम्हाला माहित पाहिजे. तर बघा, आपण बघूया की एमटीपी ऍक्ट 2021 बघूया. ठीक आहे. आता काय झालं, तो अमेंडमेंट झालेला आहे आणि काय झाला, ऍक्ट काय झाला, सुधारित झालेला आहे. तर ह्या ऍक्ट नुसार 2021 नुसार एमटीपी कोण परफॉर्म करू शकतं. फर्स्ट आहे हू कॅन, कोण करू शकतं, कोण करू शकतं. बघा, कोण करू शकतं, तो काय असायला पाहिजे, एक रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर असायला पाहिजे. रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे काय असायला पाहिजे, तो जी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाकडे आहे त्याच्याकडे काय असायला पाहिजे, त्याचं व्हॅलिड रजिस्ट्रेशन असायला पाहिजे, आणि ते कसं असायला पाहिजे, अपडेटेड असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर विथ, त्याच्यासोबत त्याला काय क्वालिफिकेशन असायला पाहिजे, बघा, एक असायला पाहिजे ज्याकडे एक काय असायला पाहिजे, हॅव्हिंग डिग्री, ऍटलिस्ट त्याच्याकडे डिग्री असावी किंवा डिप्लोमा असावा. डिप्लोमा असावा कशामध्ये, ऑब्स गायनीमध्ये. ऑब्स गायनीमध्ये त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, डिग्री किंवा डिप्लोमा असायला पाहिजे. म्हणजे तो काय गायनाकोलॉजिस्ट आहे, आणि जर तो गायनाकोलॉजिस्ट असेल तो काय करू शकतो, 100% एमटीपी परफॉर्म करू शकते. किंवा मग त्याच्याकडे जर ते नसेल, हॅव्हिंग एक्सपिरियन्स ऑफ 1 इयर इन ऑब्स गायनी. ऑब्स गायनीमध्ये त्याच्याकडे जरी डिप्लोमा नसेल, पण त्याने जर 1 वर्षापर्यंत जर ऑब्स गायनी या डिपार्टमेंटमध्ये काम केलं असेल, म्हणजे काय, फक्त एक RMPI रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे फक्त एक डॉक्टर आहेत, आणि त्या डॉक्टर साहेबांकडे काय आहे, ऑब्स गायनीमध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर ते पण काय करू शकतात, एमटीपी करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हॅव्हिंग एक्सपिरियन्स ऑफ 6 मंथ इन ऑप्स गायनी सर्जरी. ऑप्स गायनी जर सर्जरीमध्ये जर 6 महिन्यांचा एक्सपिरियन्स असेल तर ते डॉक्टर साहेब काय करू शकतात, एमटीपी करू शकतात. आणि जर फक्त ऑप्स गायनी जे हॉस्पिटल आहे त्यामध्ये फक्त त्यांनी काय केलं, फक्त मेडिकल साईडला म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीज त्यांनी कंडक्ट केल्यात, त्यानंतर जे ऑप्स गायनीचे जेवढे दुसरे काही नॉर्मल जे मेडिकल रिलेटेड इश्यूज जे आहेत, ठीक आहे, जे की आपण फार्मॅकोलॉजिकली मॅनेज करू शकतो, असा जर त्यांच्याकडे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असतात तर ते करू शकतात. जर त्यांच्याकडे सर्जिकलचा 6 महिन्याचा एक्सपिरियन्स असतात तरी पण ते डॉक्टर काय करू शकतात, एमटीपी करू शकतात. किंवा have assisted in 25 MTPs from which they have performed 5 cases independently. ठीक आहे. म्हणजे ते काय असायला पाहिजे, एक रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर असायला पाहिजे, ज्याकडे डिग्री किंवा डिप्लोमा असायला पाहिजे, 1 वर्षाचा ऑब्स गायनीमध्ये काय असायला पाहिजे, एक्सपिरियन्स असायला पाहिजे, किंवा 6 महिन्याचा काय असायला पाहिजे, सर्जिकलमध्ये एक्सपिरियन्स असायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी काय असायला पाहिजे, 25 एमटीपी काय केल्या पाहिजे, असिस्ट केलेल्या असायला हव्या, आणि त्याच्यामध्येच काय असायला हवं, त्यांच्या 5 जे आहेत त्यांनी एमटीपी कशा केलेल्या असायला हव्या, इंडिपेंडेंटली केल्या हव्यात. म्हणजे ते रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर विथ यापैकी कुठला पण एक जर क्रायटेरिया ते फॉलो करत असतील, 1 2 3 4 पैकी याच्यापैकी कुठला जरी एक क्रायटेरिया फॉलो करत असतील तर ते डॉक्टर काय आहेत, एलिजिबल आहेत त्यासाठी एमटीपी करण्यासाठी. ठीक आहे. आता आपण काय बघितलं, हू कॅन, कोण करू शकतं, पण आता बघायचं आपल्याला कधी करू शकतं. ठीक आहे. जर त्यांच्याकडे ही क्वालिफिकेशन असतील तर त्यांनी काय ठरवायचं, आता हे आपण करू शकतो का नाही, म्हणजे कधी करू शकतो, वेन कॅन. त्याचे डॉक्टर आहेत म्हणजे फक्त क्वालिफिकेशन असेल म्हणजे काय कुणाची पण ते एमटीपी करू शकतात का, तर ऑब्व्हियसली नाही करू शकत. त्याच्यासाठी पण काय क्रायटेरिया आहेत, कधी करू शकतात. तर बघा,
20 वीक्स पर्यंत, ठीक आहे, 20 वीक्स पर्यंत काय करू शकतात ते कुणाचं पण काय करू शकतात, अबॉर्शन करू शकतात. जर ते काय असेल तर, म्हणजे कपल जर विलिंग असेल, कपल जर तुमच्याकडे आलेला असेल डॉक्टरांकडे, आणि डॉक्टरांकडे जर जे आता आपण मी सांगितली ती क्वालिफिकेशन असेल, आणि जर जी प्रेग्नन्सी आहे ती 20 वीक्स किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर ते डॉक्टर काय करू शकतात, ती प्रेग्नन्सी जी आहे ती टर्मिनेट करू शकतात. ठीक आहे. नंतर जर ती जी प्रेग्नन्सी असेल ती 20 वीक्स टू 24 वीक्स ह्या दरम्यान असेल तर बघा काय लागतं, एकतर तुम्हाला तिथे 2 डॉक्टर्स लागणार, 2 आर एम पी लागणार विथ काय त्यांची क्वालिफिकेशन. कुठली क्वालिफिकेशन, मी तुम्हाला जे 4 सांगितले होते त्यापैकी जी क्वालिफिकेशन असेल तर ते असायला पाहिजे की तिथे 2 डॉक्टर्स लागतील. ठीक आहे. आणि हे कधी करू शकतो आपण, 20 ते 24 वीक्स मध्ये आपण कधी करू शकतो, फक्त आणि फक्त स्पेशल सर्कमस्टान्सेस मध्ये करू शकतो. मग ते स्पेशल सर्कमस्टान्सेस कुठले आहेत, हे स्पेशल सर्कमस्टान्सेस कुठले आहेत, तर एक काय असेल, ती जी प्रेग्नन्सी आहे ती तिची मदर आहे ती कशाची, रेपची जर विक्टीम असेल तर, रेपची जर विक्टीम असेल आणि जर ती काय ते अनवॉन्टेड चाइल्ड आहे त्याच्यामुळे ते काय करू शकतो, आपण करू शकतो काय, अबॉर्ट करू शकतो. आणि जर मदरला खूप सिरियस इलनेस आहे, ठीक आहे, मदरला काय खूप सिरियस इलनेस आहे, किंवा ही जी प्रेग्नन्सी आहे या प्रेग्नन्सीमुळे मदरला जीवाला धोका आहे, ठीक आहे, मदरच्या जीवाला धोका आहे, तर आपण काय करू शकतो, ती प्रेग्नन्सी टर्मिनेट करू शकतो. जी आहे मदर जी आहे सायकॅट्रिकली इल आहे, ठीक आहे, मदर जी आहे सायकॅट्रिकली इल आहे, मदर काय आहे सायकॅट्रिकली इल आहे, आणि सायकॅट्रिक इल असल्यामुळे काय होणार, तिला जर बेबी झाला तर त्या बेबीची जी काही व्यवस्थित काळजी घेऊ शकणार नाही, म्हणून आपण काय करू शकतो, त्या मदरची त्या अशा स्पेशल सर्कमस्टान्सेस मध्ये काय करू शकतोय, अबॉर्शन करू शकतोय. त्याच्यानंतर आहे बघा, मदर जी आहे ती मायनर असेल तर, मदर काय असेल, जर मायनर असेल तर, मायनर म्हणजे कसं, तिचं वय जर आहे ते 18 वर्षांपेक्षा जर कमी असेल तर आपण काय करू शकतो, तिची प्रेग्नन्सी तिथे अबॉर्ट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर फिटल मालफॉर्मेशन्स, जर फिटर्समध्ये काय सिव्हिअर मालफॉर्मेशन असतील, सिव्हिअर कंजेनायटल डिसीज असतील, तर आपण काय करू शकतो, अशा कंडिशनमध्ये अबॉर्शन जे आहे ते करू शकतो. तर आपण आतापर्यंत काय काय बघितलं, हू कॅन, व्हेन कॅन, आता बघायचं आपण व्हेअर कॅन, म्हणजे आहे ती प्रेग्नन्सी जी आहे ती एमटीपी जी आहे आपण कुठे करू शकतो. फर्स्ट आहे, एक तर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असायला हवं, ते जे इन्स्टिट्यूट आहे ते कसायला हवं, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असायला हवं, किंवा गव्हर्नमेंट अप्रूव्ड प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, म्हणजे असेच इन्स्टिट्यूट ज्यांना काय दिले, गव्हर्नमेंटने काय दिले, परवानगी दिली आहे एमटीपी करण्यासाठी, तेच काय करू शकतात, फक्त करू शकतात. ठीक आहे. इन्स्टिट्यूट टू क्लिनिक्स, म्हणजे दुसरीकडे कुठेही त्यांना काय नाही, जरी ते गायनाकोलॉजिस्ट असतील, ठीक आहे, ज्यांच्याकडे मी जे 4 क्वालिफिकेशन सांगितले ते सगळ्या क्वालिफिकेशन असतील, पण त्यांनी जर त्यांचं इन्स्टिट्यूट जे आहे ते रजिस्टर नसेल केलं तर ते तिथे करू शकत नाहीत. मग त्यांना कुठं करायला लागेल, एकतर गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा अशा इन्स्टिट्यूटला घेऊन जावं लागेल जिथे काय त्यांचं अप्रूव्ड आहे. मग हे कासाठी, जिथे अप्रूव्ह आहे कशासाठी, कारण तिथं काय होतं, त्यांचं काय होतं, रेकॉर्ड मेंटेन केलं जातं, आणि जेव्हा गव्हर्नमेंटला जर गरज पडली किंवा काही पुढे चालून जर काही मेडिकल लिगल इश्यू झाला तर हे रेकॉर्ड जे आहे ते तिथं यूज करता येतं. म्हणून काय अशा ठिकाणी केलं जातं जिथं काय अप्रूव्ड आहे, किंवा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट जिथं काय प्रत्येक जे आहे ते रेकॉर्ड ठेवला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता बघूया की जे कन्सेंट घेतो, ठीक आहे, जेव्हा तुमच्याकडे कपल येतो, ठीक आहे, आम्हाला असं आहे आणि अनवॉन्टेड किंवा ऍक्सिडेंटल प्रेग्नन्सी आहे आणि आम्हाला काय करायचे, ते अबॉर्ट करायचे आहे, तर त्यामध्ये जर कन्सेंट आहे, तिची वाईफ असते, ठीक आहे, तिची वाईफ आहे, तिचा कन्सेंट काय लागतो, मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. आणि जो हस्बंड आहे त्याचा कन्सेंट लागत नाही. कन्सेंट लागतो का हस्बंडचा, नाही. जर ती वाईफ म्हटली बाबा मला काय करायचं आहे, प्रेग्नन्सी अबॉर्ट करायची आहे, तर प्रेग्नन्सी अबॉर्ट करण्यात येईल. जरी हस्बंड म्हणत असेल की मला प्रेग्नन्सी, माझे जे बच्चू आहे ते मला प्रेग्नन्सी ठेवायचे आहे, तरी पण ठेवणार नाही. ठीक आहे. जर वाईफ म्हटली मला अबॉर्ट करायचं आहे तर अबॉर्ट करायचं का, कारण ऍट दी एंड तो बच्चू जो आहे तो त्या हस्बंडच्या युट्रसमध्ये वाढणार आहे का, नाही. तो कुणाच्या युट्रसमध्ये वाढणार आहे, वाईफच्या युट्रसमध्ये वाढणार आहे. मग तिचा युट्रस तिची मर्जी. ठीक आहे. म्हणून आणि जर वाईफ जर मायनर असेल, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, वाईफ जर मायनर असेल तर तिचे जे गार्डियन्स असतील, ठीक आहे, तिचे जे गार्डियन्स असतील, तिची जी आहे ती तिथे मला कन्सेंट लागेल. आता हे काय झाली, वाईफ लिगली मॅरिड असतील तर, आणि जर ते म्हणजे मॅरिड नसेल, ठीक आहे, अनमॅरिड प्रेग्नन्सी असेल, तर ती जी मुलगी आहे, ठीक आहे, ती जी मुलगी आहे त्या मुलगीचा कन्सेंट लागतो. ठीक आहे. तो जो दुसरा मेल तिचा पार्टनर होता त्याचे कन्सेंट लागत नाही. आणि तिथे पण सेम, जर मायनर असेल तर तिच्या गार्डियनची काय लागते, तिथे आपल्याला परवानगी घ्यायला लागते.
ठीक आहे, हे झालं आपलं कन्सेंट. हा जो मला मी एमटीपी ऍक्ट बद्दल सांगितलं, या ऍक्ट मधून प्रत्येक मी तुम्हाला हू कॅन, व्हेअर कॅन आणि व्हेन कॅन आणि कन्सेप्ट ह्या प्रत्येक पॉईंट मधून तुम्हाला मी एमसीक्यू येऊ शकतात. आणि ऍज अ सीएचओ तुम्हाला हे सगळं माहित पण असणं गरजेचं आहे फॉर नॉलेज पर्पज आल्सो. ठीक आहे, तर कोण करू शकतं? एक रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर, त्याच्याकडे काय आहे, डिग्री आणि डिप्लोमा आहे ऑब्स गायनीमध्ये, किंवा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ऑब्स गायनी क्लिनिकमध्ये, किंवा 6 महिन्याचा ऑब्स गायनीमध्ये काय आहे, सर्जिकल एक्सपिरियन्स आहे, किंवा त्यांनी 25 एमटीपी ला असिस्ट केलेला आहे आणि त्यापैकी 5 जे आहेत त्यांनी काय केलं आहे, इंडिपेंडेंटली परफॉर्म केलेल्या आहेत. कधी करू शकतात? 20 वीक मध्ये सगळ्याच केसेसमध्ये ते करू शकतात. 20 ते 24 वीक मध्ये करण्यासाठी त्यांना स्पेशल सर्कमस्टान्सेसचीच गरज लागते. आणि हे स्पेशल सर्कमस्टान्सेस कुठले? जर ते रेप असेल, मदरला सिरियस इलनेस असतील, किंवा त्या प्रेग्नन्सीमुळे मदरच्या जीवाला जर धोका असेल, किंवा मदरची काय सायकॅट्रिकली इल असेल, मदर काय असेल मायनर असेल, किंवा फिटलमध्ये काय खूप साऱ्या सिरियसली काय कंजेनायटल मालफॉर्मेशन जर असतील तरच आपण 20 ते 24 मध्ये परवानगी देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण बघतो की कधी कुठं करू शकतो. एक तर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असायला हवं, किंवा गव्हर्नमेंट अप्रूव्ड प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असायला हवं. आणि कन्सेंट मध्ये फक्त आणि फक्त फिमेलचा कन्सेंट लागतो, मेलचा कन्सेंट लागत नाही. फिमेल जर मायनर असेल तर कोणाचा कन्सेंट लागतो? तर लागतो तिच्या गार्डियनचा कन्सेंट लागतो. ठीक आहे, तर बघूया आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे. एमटीपी ऍक्ट इन 1971 इन इंडिया ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट पर्सन हू शुड परफॉर्म अबॉर्शन. कोणी करायला सांगितलं हे पण आपल्याला सांगितलेलं आहे. कंडिशन्स फॉर अबॉर्शन कसं करायचं आहे, म्हणजे कुठल्या कुठल्या कंडिशन्स मध्ये आपण अबॉर्शन करू शकतो हे पण आपल्याला सांगितलेलं आहे. प्लीज टेक्निक्स ऑफ अबॉर्शन, म्हणजे अबॉर्शन करताना तुम्ही कुठल्या टेक्निक्स यूज करायला पाहिजे हे सांगितलं की आपल्याला फार्मॅकोलॉजिकल मेथड यूज करा, किंवा बाबा सर्जिकल मेथड यूज करा, किंवा डीएनसी करा. ठीक आहे, हे आपल्याला सांगितलेलं आहे का? हे आपल्याला सांगितलेलं नाही एमटीपी मध्ये. प्लेस फॉर कंडक्टिंग अबॉर्शन, प्लेस सांगितलेलं आहे की आपल्याला, हो आपल्याला प्लेस सांगितलं की कुठं करायला पाहिजे, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये करायला पाहिजे आणि गव्हर्नमेंट अप्रूव्ड हॉस्पिटलमध्ये करायला पाहिजे, हे आपल्याला सांगितलेलं आहे. पण ऑप्शन सी जे आहे ते आहे, त्यांनी सांगितलेलं आहे का नाही का? कारण ती जी लोक आहेत ती आहेत लॉ बनवलेली लोक आहेत, त्यांना माहित आहे का बाबा कुठल्या डिसीज कंडिशनमध्ये किंवा कुठल्या कंडिशनमध्ये कुठली जी आहे ती मेथड यूज करायला पाहिजे हे त्यांना माहित नाही. हे कोण ठरवणार? डॉक्टर ठरवणार. बरोबर आहे. डॉक्टर लॉ बनवतात का? नाही, डॉक्टर लॉ नाही बनवणार. लॉ जे आहे ते कोण बनवतं? आपल्या सभेमध्ये होतात. ठीक आहे, विधानसभा राज्यसभामध्ये लॉ बनत असतात. ठीक आहे, आणि तो पास होतो कुठं? आपल्या न्यायालयामध्ये लॉ पास होत असतात. त्याच्यामध्ये जे कोण कुठली जी टेक्निक आहे ती अबॉर्शनची यूज करायची हे कोण सांगतं आपल्याला? तर हे सांगतं आपल्याला डॉक्टर्स होतात की कुठली टेक्निक आहे ती यूज करायची आहे, लॉ सांगत नाही. पण ए बी सी आणि डी जे आहे, ए बी आणि डी आहे हे आपल्याला लॉ सांगतो, पण सी जो ऑप्शन आहे तो आपल्याला लॉ सांगत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Cleaning of thermometer needs to 13 क्वेश्चन आहे 13वा. Cleaning of thermometer needs to be done in direction after taking temperature. हा क्वेश्चन काय करायचा तुम्हाला? याचा आन्सर जे काय कमेंटमध्ये ऍज अ होमवर्क म्हणून मी तुम्हाला देणार आहे. कमेंटमध्ये याचा आन्सर सांगायचा आहे की कुठल्या डायरेक्शन मध्ये जे आहे तुम्ही थर्मामीटर क्लीन करणार आहात, कधी यूज केल्याच्या नंतर. ठीक आहे, त्यानंतर जो आजचा जो एपिसोड आहे तो आपण इथे संपूया आणि पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत थँक्यू. म्हणजे तुम्हाला ती बुकलेट दिली आहे 1 ते 25 वाली. ठीक आहे, 1 ते 25 एपिसोड म्हणजे बुकलेट दिली आहे, ज्यामध्ये तुम्हीच रिव्हिजन करू शकता. ठीक आहे, ज्यामध्ये मी शेवटचे जे एक पेज दिलं आहे त्या पेजमध्ये असं 1 2 3 दिलं आहे आणि आन्सर्सला जागा सोडली आहे. त्याची प्रिंटआउट घ्या. प्रिंटआउट घेऊन इथं ABCD जे काय तुम्हाला लिहायचे ते लिहा. त्यानंतर तुमचा एपिसोड संपल्याच्या त्या एपिसोडचे क्वेश्चन संपल्याच्या नंतर मग तुमचं अनालिसिस करा. ठीक आहे, त्यामुळे मी क्वेश्चनच्या खाली आन्सर्स पण दिलेले नाहीत, आन्सर दिलेलं शेवटी दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचं अनालिसिस जे आहे तुम्हाला करता येईल की बाबा माझी अॅक्युरसी किती येत आहे, माझं पुढचं पार्ट मागचं सपाट होत आहे का हे पण तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, 1 ते 25 मध्ये मी तुम्हाला आतापर्यंत अवेलेबल करून दिलेत. त्यानंतर थोड्या दिवसानंतर मी 25 ते त्या पुढचे पण काय करणार एपिसोड जे आहे ते अवेलेबल करून देईल. ठीक आहे, तोपर्यंत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.